सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची हे किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्त वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतने जीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवत पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी वंदन करते, पांडुरंगाच्या चरणी वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि श्रीमद भागवताची कथा सुरू। उद्बत्ती लावली का कुठे जवळ? अशी एकदम श्वास घेता आला नाही। कालच्या कथेच्या पुढे कथा बघूया। 1-2 मिनिटं भगवान नामस्मरण करू आणि मग कथा करू। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। कालच्या कथेच्या पुढे आपण जाऊ। संवाद आहे आणि शुकमुनी आता परीक्षिताला सांगतायत। ते असं म्हणतात की फार पूर्वी मैत्रेयाने विदुराला जी कथा सांगितली ती कथाच मी तुला सांगतो आणि ते तत्वज्ञानही मी तुला सांगतो। सांगायला सुरुवात केली। जीव खरं तर कसा आहे, हा राजा, हा जीव खरं तर इंद्रियांचा राजा आहे, पण हा इतक्या विषयांच्या आहारी जातो आणि इतक्या विषयांच्या आहाराने जाऊन त्याचं राजपण जे आहे ते सगळं राजपण त्याचं गेलेलं आहे। कारण हा इंद्रिय विषयांच्या मागे लागला आणि विषयांच्या मागे लागल्यामुळे हा कसा झाला तर हा पामर झाला। पण हे शरीर मोठं विलक्षण आहे, कारण ज्या जीवानी शरीररूपी उपाधी स्वीकारलेली आहे तो शरीराची उपाधी स्वीकारतो ना त्यालाच ज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होण्याची काही शक्यताच नाही। म्हणून उपाधी तर स्वीकारली पाहिजे। उपाधी स्वीकारल्यानंतरच निर्गुण निराकार असणारा परमात्मा असू दे किंवा सगुण असू दे, हे सगळं जे काही अनुभवाच्या प्रांतामध्ये येतं किंवा ते गोचर होतं, ते उमसतं, ते कशाच्या द्वारे तर केवळ शरीराच्या द्वारे।
आणि म्हणून शरीररूपी उपाधीनीच काय आहे तर जगताचं ज्ञानही आहे, जगताचं भानही आहे. आणि जगताचं ज्ञान आणि भान असणारा या सगळ्याचा आश्रय कोण आहे तर तो परमात्माच या सगळ्यांचा आश्रय आहे. अशा या परमात्म्याने एक दिवस काय केलं, एक दिवस हा विराट असणारा पुरुष याने ब्रह्मांडाचा भेद केला आणि ब्रह्मांडाचा भेद करून या ब्रह्मांडापासून तो वेगळा झाला. आता वेगळा झाल्यानंतर याला राहायला जागा नाही, म्हणून यांनी काय केलं तर उदक तयार केलं आणि उदक तयार केल्यानंतर त्यांनी तिथे शयन केलं. काल आपण बघितलं विरोध, विश्व जेव्हा लयाला जातं तेव्हा काय होतं. या भगवंतांनी आता काय ठरवलं की उदक निर्माण केलं, उदकामध्ये त्यांनी शयन केलं आणि शयन करून त्यांनी योग निद्रा घेतली. काल आपण बघितलं योग निद्रा म्हणजे काय, आपली आहे ती भोग निद्रा, ईश्वराची आहे ती योग निद्रा आहे. कारण ते झोपल्यासारखे वाटतात, पण ज्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृती आवश्यक असते त्या स्वरूपाच्या ठिकाणी ते नित्य जागृत असतात. आणि म्हणून त्यांची ती निद्रा कोणती आहे तर योग निद्रा अशी आहे. हा योग निद्रेमध्ये गेला, काही काळ त्या ठिकाणी झोपला आणि त्यानंतर जेव्हा हा योग निद्रेतून जागृत झाला, भगवंत विधाता ज्या वेळेला योग निद्रेतून जागृत झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी उठल्याबरोबर 3 प्रकारचं वीर्य तयार केलं. या 3 वीर्यांची नावं कोणती असतील तर पहिलं म्हणजे ओज, दुसरं म्हणजे सह आणि तिसरं म्हणजे बल. ओजाच्या साह्याने त्यांनी इंद्रियांची शक्ती निर्माण केली, सहाच्या साह्याने त्यांनी मनाची शक्ती निर्माण केली आणि बलाच्या साह्याने त्यांनी शरीराची शक्ती निर्माण केली. लक्षात येईल की आपल्याला 3 शक्तींची गरज आहे. एक शरीराची शक्ती आहे, एक मनाची शक्ती आहे आणि एक वेगवेगळ्या इंद्रियांची त्या त्या ठिकाणी असणारी ती आवश्यकता आहे. हे सगळं तयार केलं आणि आता हा देहामध्ये संचार करायला लागला. आता हा जो नारायण आहे हा 3 प्रकारच्या शक्तींनी युक्त झाला. त्या 3 शक्ती कोणत्या होत्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक म्हणजे ज्ञानशक्ती आहे, एक इच्छाशक्ती आहे आणि एक क्रियाशक्ती आहे. ज्ञानशक्ती सत्वगुणाची आहे, क्रियाशक्ती रजगुणाची आहे आणि त्यानंतर जी इच्छाशक्ती आहे ती तमगुणाची आहे. या 3 शक्तींनी हा काय झाला तर हा युक्त झाला. खरं तर प्रत्येक जीव हा मुक्तच आहे, पण मुक्त असलेला तो मायेने मात्र दैन्यत्व स्वीकारतो आणि ते त्यांनी स्वीकारलेलं दैन्यत्व आहे. आणि म्हणून जेव्हा आपण मुक्ती मुक्ती हा शब्द विचार म्हणजे ज्याचा विचार करतो किंवा पुन्हा पुन्हा प्रत्येकजण म्हणतं की मला मुक्ती हवी, मला मुक्ती हवी. मुक्ती हवी आहे म्हणजे काय, कशातून मुक्ती हवी आहे. आता मुक्ती इथे आलो ना आपण, इथे आल्यानंतर प्रपंच स्वीकारलाय म्हणजे कर्तव्यावरती आरूढ झालेलो आहोत. आता जर प्रपंचावरती आरूढ झालेलो आहोत, या विश्वामध्ये देह स्वीकारला म्हणजे प्रकृती स्वीकारलेलीच आहे. आता स्वीकारल्यानंतर काय, कशातून मुक्ती, याचा अर्थ मुक्ती ही बंधन सापेक्ष आहे. बद्ध आणि मुक्त हे 2 शब्द आपण वापरतो, पण बद्ध आणि मुक्त हे दोन्ही एकापेक्षा एक सापेक्ष असे असणार आहेत. जसं गुरु आणि शिष्य, ज्याच्याजवळ कमी ज्ञान आहे त्याला शिष्य म्हणतात. जो ज्ञानाने परिपूर्ण आहे, जो स्वतःला काही कमी समजतच नाही, तो कोण आहे तर तो गुरु आहे. म्हणून गुरु शिष्य एकमेकांच्या सापेक्ष आहेत. अगदी त्याप्रमाणे मुक्ती आणि बद्ध हे दोन्ही शब्द कसे आहेत तर ते एकमेकाच्या सापेक्ष असे असणारे ते शब्द आहेत. आणि म्हणून राजा शुकमुनी म्हणतात परीक्षिताला, राजा ह्या जगामध्ये केवळ 2च लोक सुखी आहेत. 2 प्रकारची लोक सुखी आहेत. एक म्हणजे ज्ञानी आहेत, जे ज्ञानानं स्वतःचं स्वरूप जाणलेलं आहे, ज्यांनी दुःखाची निवृत्ती करून टाकलेली आहे, सकल दुःखाची निवृत्ती कारणासहित केलेली आहे आणि परमानंदाची प्राप्ती करून घेतलेली आहे, ते ज्ञानी आहेत. जे ज्ञानी आहेत ते अत्यंत सुखी आहेत, कारण जगामध्ये कितीही दुःखाचा बाध आला तरी त्यांना दुःखाचा तरंग अंतरंगामध्ये येतच नाही. कारण सुखाचाही तरंग आहे, दुःखाचाही तरंग आहे. आपल्यासारखे प्रापंचिक सुखाचाही तरंग घेतात, दुःखाचाही तरंग घेतात, पण ज्ञानी मात्र ना सुखाचा तरंग घेत ना दुःखाचा तरंग घेत. काका परमपूज्य डॉक्टर काका नेहमी एक सांगतात की विषयाच्या निमित्ताने सुख आणि दुःख माझ्यापर्यंत येणार आहे,
पण ते आत घ्यायचं किंवा नाही हा पुरुषार्थ माझ्यामध्ये आहे की नाही, एवढा विचार मला दिलेला आहे की नाही, हे क्रियमान कर्म स्वातंत्र्य मला आहे किंवा नाही. मग या विचाराच्या साह्याने मी सुखाचा तरंगही उलटून लावायचा आहे, दुःखाचा तरंगही उलटून लावायचा. आतमध्ये तो कोणता घेणं नाही. असे ज्ञानी आहेत जे ज्ञानी कसे आहेत, सुखी आहेत, आणि दुसरे म्हणजे जे अत्यंत अज्ञानी आहेत, मूढ आहेत, ते सुखीच आहेत. आपण गमतीने म्हणतो ना मराठीमध्ये, निर्लज्जम सदा सुखी. त्यांना काही वाटतच नाही, कारण अज्ञानामध्येच आहेत. आणि जे अज्ञानामध्ये आहेत, जे मूढ आहेत, ते नित्य कसे आहेत, तर ते दुःखी आहेत असं म्हटलेलं आहे. कारण ते देहासक्तच आहेत, आणि जे देहासक्त आहेत तर ते मूढ आहेत. आणि मग यानंतर पुन्हा भागवतावरती शुकमुनी येतात आणि ते सांगायला सुरुवात करतात. ते असं म्हणतात, एकूण आपल्याकडे 14 मन्वंतर झाली. आपण बघितलं मन्वंतर म्हणजे काय, की मनोनी आखून दिलेला धर्म जो आहे तो आचरण करून दाखवणे, म्हणजे त्या त्या काळापुरतं एक आदर्श मर्यादा पुरुष समाजापुढे ठेवणे, जेणेकरून समाज त्याचं काय करू शकेल, तर अनुकरण करू शकेल. मग अशी ही किती झाली. आता लक्षात येईल की मन्वंतर ही काळाच्या संदर्भामध्ये आहे. आता ती काळाच्या संदर्भात का आहेत, कारण शुकमुनी म्हणतात एकूण या ठिकाणी 14 मन्वंतर झालेली आहेत. या 14 मन्वंतराच्या प्रत्येक मन्वंतराच्या काळामध्ये भूतकाळ आहे, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. आपण आत्ता सध्या ज्या काळामध्ये राहतोय त्या काळामध्ये आपण म्हणू शकतो भूतकाळ होता, आज वर्तमान आहे, पुढे भविष्य असणार आहे. हे जसं आपलं आहे तसं प्रत्येक मन्वंतरामध्ये 14च्या 14 मन्वंतरामध्ये भूतकाळ होता, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा त्या ठिकाणी चालूच राहतात. त्याचप्रमाणे प्रत्येक मन्वंतराचा मनु वेगळा आहे, मनुपुत्र वेगळे आहेत, सप्तर्षी वेगळे आहेत, इंद्र वेगळे आहेत. आपल्याला बरेच वेळेला प्रश्न पडतो की जो इंद्र सत्ययुगामध्ये आहे तोच कुठे आहे, तर तो त्रेतायुगामध्ये पण आहे, तो द्वापार युगामध्ये पण आहे. मग हे कसं काय शक्य आहे, तो इंद्र तेव्हाही होता आताही आहे असं पण म्हणतो. आपल्याला प्रश्न पडतात. पण हा प्रश्न असा आहे की प्रत्येक ठिकाणी हे आहेच, त्या त्या काळानुसार मनु आहेत, त्या त्या काळानुसार मनुपुत्र आहेत, त्या त्या काळानुसार सप्तर्षी आहेत, त्या त्या काळानुसार हे सगळं जे आहे इंद्र आहे, हे सगळे वेगवेगळे आहेत. पण हे सगळे ज्याच्या अधीन काम करतात, ज्याच्या आज्ञेने काम करतात, तो मात्र एकच आहे, तो म्हणजे भगवंत किंवा नारायण आहे. या नारायणानेच एक दिवस काय केलंय, तर स्वयंभुव मनूला त्याची निर्मिती केली. आता या स्वयंभुव मनूचं आपण थोडा काल विचार केला. जेव्हा याचा विवाह शतरूपाशी झालेला आहे तेव्हा या दोघांनी पती पत्नीने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाला विचारले की माझी निर्मिती तर तुम्ही केलीत, काय इच्छेने केलीत? कारण तो परमात्मा जेव्हा जन्माला जीवाला घालतो ना तेव्हा प्रत्येकाला काहीतरी एक विशेष गुण देऊनच पाठवते. प्रत्येकाला बरं का, इथे बसलेल्या प्रत्येकाकडे एक विशेष गुण आहेच, पण तो आपल्याला माहिती नाही की तो आपल्या आतमध्ये आहे. जसं आपल्या गेल्या डोळ्यामध्ये गेलेला कचरा आपल्याला काढता येत नाही, तो दुसऱ्याकडून काढून घ्यावा लागतो, तसा आपल्या आतमध्ये असणारा जो विशेष गुण आहे तो बाहेर काढावा लागतो. आणि तो बाहेर काढून देण्याचं कार्य जे करतात त्यांना सद्गुरू म्हणतात. असे हे जीव जे आहेत, ह्या जीव जेव्हा असा हा तो आला तेव्हा त्यांनी विचारलं की ब्रह्मदेवा माझी निर्मिती तर केलीस, पण मी काय कार्य करायचंय हे तर तू काही मला सांगितलं नाहीस, तेव्हा मी काय कार्य करायचंय ते तू मला सांग. आणि आता नारायणाने ब्रह्मदेवानी सांगितलं काय, तो उत्कृष्ट संतती निर्माण कर. आता उत्कृष्ट संतती निर्माण करायचे याचा अर्थ होईल ती संतती नाही ना चालणार. होईल ती संतती कशी काय चालेल? लक्षात येईल की जेव्हा होईल ती संतती आहे ती, आज प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला जी नको ते आपल्या जे संस्कृतीमध्ये नाही ते आज घडतंय आणि म्हणून वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये. ही काळजीची बाब आहे. ही काळजीची बाब का आहे? कारण उत्कृष्ट संतती नाही. उत्कृष्ट संतती का नाही? कारण ती वर्णसंकरातून आहे. वर्णसंकर का घडतो? स्वार्थातून घडतो. जिथे स्वार्थातून घडलेला वर्णसंकर आहे अशामधून जर
उत्पत्ती झाली असेल तर ज्याचं मूळ स्वार्थ आहे ती सगळी अपत्य कशी असणार आहेत, ती अत्यंत आत्मकेंद्रीय असणार आहेत. आणि म्हणून असं म्हटलं जातं की संकरित फळ दिसायला खूप सुंदर दिसतं पण ते सकस नसतं. अगदी त्याचप्रमाणे आज संतती बुद्धीने उत्तम आहे पण त्याला उत्तम कसच नाही, कारण ती स्वार्थातून निर्माण झालेली. जिथे स्वार्थातून निर्माण झालेली आहे ती ना आईला विचारत, ना बापाला विचारत, ना भावंडांना विचारत, तेव्हा बाकीचा कुटुंब सोडाच. वाईट वाटेल आपल्याला, पण विवाहाच्या प्रसंगी एखादी तरुण मुलगी अशी विचारू शकते की तुमच्या घरामध्ये किती डस्टबिन्स आहेत, म्हणजे किती वृद्ध माणसं आहेत. ही दुःखाची बाब आहे. आपण पूर्वी म्हणायचो की भरल्या घरामध्ये मुलगी देणं आहे. ह्या सगळ्या संकल्पना बदलल्यात. का बदलल्यात? तर त्यामागचं कारण उत्कृष्ट संतती नाही, त्यामागचा विचार नाही. काल आपण वंश विचार केला बघा, की ज्या वेळेला उत्पत्ती करायचे त्या दोघा पती पत्नींनी प्रार्थना करायचे, नारायणा तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष मला होऊ दे. मातेने सांगायचे की या माझ्या गर्भाशय हे यज्ञकुंड आहे आणि या यज्ञकुंडामध्ये नारायणा तू प्रगट हो. प्रार्थना करून जेव्हा उत्पत्ती केली, जाणीवपूर्वक केलेली आहे, तेव्हा त्याची उंची वेगळी आहे आणि नकळत केलेली आहे ती वेगळी आहे. आणि यासाठी विचारलेलं आहे की मी काय करू, तेव्हा सांगितलंय काय कर, उत्कृष्ट संतती निर्माण कर. असं बोलतायत न बोलतायत ब्रह्मदेव. त्याच वेळेला काय घडलं तर भगवंताच्या नाकामधून एक छोटंसं पिल्लू जे आहे ते नागपुडीतून ते पिल्लू बाहेर पडलं. वराह असं ते पिल्लू होतं. इतकं छोटंसं अंगठ्या इतकं असं असणारं ते पिल्लू क्षणाक्षणाला वाढायला लागलं. इतकं भराभर वाढलं की त्याचा आकार एक बघेपर्यंत किती झाला, एखाद्या प्रचंड हिमालया इतका ते प्रचंड झाला. आणि त्यांनी प्रचंड मोठी गर्जना केली. ही गर्जना केल्याबरोबर ब्रह्मदेवाला लक्षात आलं की भगवंताचा हा अवतार आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव आणि सर्व ऋषी मुनी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी काय करायला सुरुवात केली तर भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. हा भगवंताचा अवतार कोणता होता? तो हा वराह अवतार होता. जन्माला आल्याबरोबर त्यांनी काय केलं तर पृथ्वीला हुंगून काढलं. हुंगलं पहिल्यांदी. काय हुंगलं? बघा, एखादं कुत्रं असतं ते आधी हुंगतं. हुंगून एखादी गोष्ट ते शोधतं. आणि म्हणून जेव्हा एखादा अपराध झालेला आहे, गुन्हेगार पकडायचा आहे, तेव्हा ते कोणाची मदत घेतात? माणसाचं जिथे बळ चालत नाही तिथे कुत्र्याची मदत घेतात, कारण त्याची ती क्षमता आहे. तसं या वराहाने काय केलं असेल तर ते हुंगून काढलं. आणि हुंगल्याबरोबर त्यांनी काय केलं असेल तर समुद्रामध्ये उडी टाकली आणि समुद्रामध्ये बुडणाऱ्या त्या पृथ्वीला आपल्या दाढेवरती स्थिर केलं. आणि असा हा भगवंताचा कोणता अवतार आहे तर तो वराह अवतार आहे. हा वराह अवतारच आणखीन दोन नावाने जाणला जातो, तो म्हणजे यज्ञपुरुष आणि विश्वक्सेन असा उल्लेख आपण बघतो. तर तो कुठे होतो तर विष्णू सहस्त्रनामामध्ये उल्लेख होतो. याचं कारण दैत्यांची सेना पळवणारा असा तो आहे. असा हा अवतार जेव्हा भगवंताचा झाला त्याच वेळेला त्याच्यावरती कोण धावून गेलं तर हा हिरण्याक्ष नावाचा दैत्य जो आहे तो दैत्य धावून गेला. एवढं शुकमुनींनी सांगितलं आणि लगेच परीक्षितांनी विचारलं की आता हा हिरण्याक्ष कोण होता ते मला सांगा. अत्यंत जिज्ञासू आहे आणि म्हणून तो प्रश्न विचारतोय, हा हिरण्याक्ष कोण होता? एवढी विचारणा केल्याबरोबर आता शुकमुनींनी कथा सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतायत, दिती ही दक्ष प्रजापतीची असणारी कन्या ही कोणाला दिलेली आहे तर कश्यपांना दिलेली आहे, जे मरीच ऋषींचे पुत्र होते. आता यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. एक दिवस सायंकाळच्या वेळी, तिन्ही सांजाच्या वेळी आपले पती जे आहेत ते दिवसभर कामाला जातात, सायंकाळी परत यायचे. आता त्या काळामध्ये आश्रम चालवणं, गुरुकुल चालवणं हे कार्य होतं. ते कार्य संध्याकाळच्या वेळेला संपलं आणि सायंकाळच्या वेळेला ऋषी जे आहेत ते परत आलेले आहेत. परत आल्यानंतर ही कशी बसली होती? संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांच्या वेळेला संपूर्ण शृंगार करून बसलेली होती. शृंगार करून बसलेली ती पती घरी आल्याबरोबर तिने कामोपभोगाची इच्छा प्रगट केली. त्यावेळेला ऋषी म्हणतात, ही संध्याकाळची तिन्ही सांजाची कातर वेळ आहे
या कातर वेळेला शिवाचे अनुचर जे आहेत ते संपूर्ण वातावरणामध्ये फिरत असतात आणि अशा वेळेला जर समागम घडला तर त्यातून जी संतती उत्पत्ती होते ती कशी असते तर ती आसुरी संपत्तीने युक्त अशी असते आणि त्यामुळे यावेळेला समागम न करणं हे उत्तम. इतका बोध या कश्यप ऋषींनी दितीला केला तरी ती दिती काही केल्या ऐकेना. स्त्रीहट्ट, बालहट्ट, राजहट्ट याच्यापुढे कुणाचं काही चालत नाही. त्या पतीचं त्या पत्नीच्या हट्टापुढे काही चाललं नाही. तो समागम गृहस्थाश्रमामध्ये पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे पतीचं कर्तव्य आहे आणि म्हणून कर्तव्य म्हणून तो समागम घडला आणि त्यानंतर मात्र कश्यप ऋषींना संताप आला. ते असं म्हणाले, या समागमातून जी अपत्य तुला होणार आहेत ती कोण असणार आहेत तर त्यातून 2 राक्षस निर्माण होतील. एवढं ऐकलं तिने आणि ती म्हणते, तुम्ही मला असा शाप देताय की मला 2 राक्षस होणार आहेत, पण तुम्हाला हे कळत नाही का ही तुमचेच पुत्र असणार आहेत? ते काय माझेच केवळ पुत्र आहेत का? ते म्हणाले, ते मला माहीत नाही, मी तुला पुन्हा पुन्हा सांगत होतो पण तू माझं ऐकलं नाहीस, तेव्हा आता काय आहे याचं दुःख तू भोगायचंस, त्यामुळे तुझ्या उदरी कोण येतील तर 2 राक्षस येतील असं सांगितलं. तेव्हा मात्र तिला दुःख झालं. ती म्हणते, काही करा पण याला काही उशाप द्या. आणि मग उशाप मात्र पतीने दिला आणि पती म्हणतोय की ह्यांच्या नाशासाठी साक्षात भगवंताला काय करावं लागेल तर अवतार घ्यावा लागेल. ह्याचा नातू मोठा भगवत भक्त असेल एवढं सगळं सांगितलं आणि मग दिती थोडी शांत झाली. पण परीक्षिताच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तो म्हणतोय, कश्यप ऋषींचे जे पुत्र आहेत मग असे हे पुत्र यांनी असं का वागावं? जर पिता इतका सात्विक आहे तर इतक्या सात्विक असणाऱ्या या मुलांनी असं का वागावं? त्यावेळेला आता ब्रह्मदेव म्हणतायत त्याचं असं आहे की एक दिवस माझे जे पुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 जण कुठे गेले होते तर हे वैकुंठामध्ये गेले होते. कशासाठी गेले होते तर श्रीहरीच्या दर्शनाला गेले होते. पण वैकुंठाच्या दारामध्ये 2 द्वारपाल होते ज्यांचं नाव जय आणि विजय होतं. या जय आणि विजय यांनी काय केलं तर माझ्या 4ही पुत्रांना नारायणाचं दर्शन घेऊन दिलं नाही, त्यांनी अडवून धरलं. आणि हे का झालं? कारण नारायणाने त्यांना काय दिलं होतं, स्वतःचं रूप देऊन टाकलं होतं आणि स्वरूप आपल्याला नारायणाने त्याच्यासारखं स्वरूप मला दिलं, नारायणासारखेच ते दिसत होते आणि तसे दिसत असल्यामुळे अहंकाराने उन्मत्त झाले आणि अहंकाराने उन्मत्त असल्यामुळे त्यांनी काही या 4ही पुत्रांना आत सोडलं नाही. जेव्हा त्यांनी आत सोडलं नाही त्याच वेळेला आता ब्रह्मदेवाच्या 4ही पुत्रांनी जो आहे त्यांना शाप दिला आणि शाप दिल्यानंतर सांगितलं काय, तुम्ही राक्षस व्हा. आणि म्हणून हे कोण झाले तर हे दोघेही राक्षस झाले. आता जेव्हा राक्षस होणार असा शाप मिळाला तेव्हा पुन्हा हे शरण गेलेत आणि तेव्हा उशाप मिळाला आणि ते म्हणतात की आम्ही राक्षस झालो तरी हरकत नाही, पण एक तर मागणं आमचं पूर्ण करा. आणि ते मागणं म्हणजे जरी आम्ही राक्षस योनीमध्ये असलो तरी सुद्धा आम्हाला भगवंताचं स्मरण असावं, एवढा मात्र काय असू द्या, आम्हाला वर असू द्या. त्यासाठी 4 जण काय म्हणालेत, तथास्तु म्हणालेले आहेत. आणि यास्तव काय झालं तर हा जो आहे तर हे कश्यपांची मुलं आहेत, पण हे कशी झालेत तर हे राक्षस झालेले आहेत. एवढं सगळं ऐकलं आणि मग त्यानंतर प्रश्न असा येतो की हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं ज्या वेळेला पृथ्वी तलावावरती यांचा जन्म झाला त्यावेळेला पृथ्वी तलावावरती संपूर्ण उत्पात झाला. इतका उत्पात झाला की 10 दिशा कापायला लागल्या. दिवसा धूमकेतू उगवले, समुद्रामध्ये प्रचंड उंच अशा लाटा निर्माण झाल्या, वादळ सुरू झाली, आकाशामध्ये विजा चमकायला लागल्या, ढग जे आहेत ते गडगडाट करायला लागले, सर्वत्र अंधकार दाटला. कोल्हे आणि घुबडं दिवसासुद्धा काय करायला लागली तर ते अत्यंत भयान स्वरामध्ये ते ओरडायला लागले. आणि त्याच संबंध बाहेर सगळं वातावरण कसं आहे तर अत्यंत प्रतिकूल आहे. आणि त्याच वेळेला ह्या 2ही बालकांचा जो किंवा हे जे दैत्य आहेत त्यांचा जन्म ह्या दितीच्या उदरी झाला. जन्मल्याबरोबर दोघं प्रचंड वाढायला लागले, इतके वाढायला लागले की या हिरण्याक्षाने
आपलं आता बल शरीर इतकं प्रचंड होतं. बघितलं आपण, बल असेल तर दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. एखादी गोष्ट आपल्याकडे जरा चांगली असेल, कुणी आलं तर आपण दाखवतो की नाही, आमच्याकडे किती छान आहे बघा. चालतच नाही, आपल्याला दाखवल्याशिवाय चालत नाही, आपण सहजच दाखवतो. अगदी त्याप्रमाणे या हिरण्याक्षाकडे असणारं जे बल होतं ते बल आता आपण दाखवावं म्हणून हा पहिल्यांदा कुठे गेला तर यांनी सरळ चाल केली, ती स्वर्गावरती चाल केली. स्वर्गावरती चाल केल्यानंतर सगळे इंद्रादी देव ह्याचा तो अवतार, ह्याचं ते बल, ह्याचा तो सगळा आविर्भाव बघितला आणि सगळे देवच घाबरले आणि ते दडून बसले. देव दडून बसले, देव लपून बसले, हे सगळं त्यांनी पाहिलं आणि मनामध्ये हा म्हणतो हिरण्याक्ष की या ठिकाणी आता कोणी वीर शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून हा थया थया नाचायला लागला. याच्या संपूर्ण नाचण्याने संपूर्ण पृथ्वी जी आहे ती पृथ्वी हादरायला लागली. आता याच्या मनात आलं की आपण जलक्रीडा करावी आणि म्हणून यांनी समुद्रामध्ये उडी मारली. समुद्रामध्ये उडी मारल्यानंतर समुद्राचा तळ यांनी गाठला, तळ ढवळून काढला. समुद्राच्या तळाशी वरुणाची नगरी आहे यमसंयमिनी नावाची, त्या नगरीमध्ये गेला आणि यांनी आता कोणाला आव्हान दिलंय, वरुणाला आव्हान दिलंय की ये आणि माझ्याशी आता युद्धाला तयार हो. वरुण म्हणते, बाबा रे, मी तर आता वृद्ध झालेलो आहे, मी वृद्ध झालेलो असल्यामुळे तुझ्याशी काय युद्ध करणार, युद्ध कोणाबरोबर करायचं, ज्याचं समान बल आहे, समसम बल आहे तिथे युद्ध करणं योग्य आहे. त्यामुळे तू असं कर, मी कुठे आहे, इथे समुद्राच्या तळाशी आहे, पण खाली रसातळामध्ये विष्णू आहे जो अत्यंत कसा आहे तर सामर्थ्यवान आहे. त्या रसातळामध्ये जा म्हणून पाताळाचे जे 7 आहेत, तलातल रसातल, त्या रसातळामध्ये तू जा, जिथे विष्णू आहे आणि तिथे तू त्याला युद्धाचं आव्हान दे. तो कसा आहे, तो बलानी समर्थ आहे, तो तुझ्याशी काय करू शकेल, युद्ध करू शकेल. एवढं ऐकल्यानंतर इतकी खुमखुमी युद्धाची खुमखुमी असलेला हा कुठे गेलाय तर त्या रसातळामध्ये गेला आणि रसातळामध्ये पाण्याच्या तळाशी गेला आणि काय करायला लागला तर विष्णूला हुडकायला लागला. सगळीकडे बाहेर हुडकतोय, विष्णू कुठे सापडणार. शुकमुनी म्हणतायत, राजा, अरे जो हृदयांतरी आहे तो बाहेर कुठे हुडकून सापडणार रे, जिथे हुडकायचं तिथेच त्याला हुडकलं पाहिजे ना, पण हा तिथे काही हुडकत नाहीये आणि बाहेर सगळीकडे तो हुडकतोय. आणि असा हुडकून त्यांनी जो थैथयाट केला, त्यासाठी त्याच हिरण्याक्षकाचा काय केलाय, हा जो हिरण्याक्ष आहे त्याचा जेव्हा तो विष्णूला हुडकतोय त्याच वेळेला साक्षात नारायणाने काय केलेलं आहे तर वराह रूपामध्ये नारायण आलेत, गदा घेऊन आलेले आहेत आणि चक्र आणलेलं आहे. ते चक्र सोडून केवळ नाकावरती काय केलेलं आहे तो प्रहार केलेला आहे आणि तो जो हिरण्याक्ष आहे त्या हिरण्याक्षाला एका क्षणामध्ये मुक्ती दिली. बघा, आपण मृत्यूला सामोरं जातो, मृत्यूला सामोरं जाताना वेदना होतात, पण जेव्हा भगवंताच्या हातून जातो तेव्हा मात्र कोणतीही वेदना नाही. रामायणामध्ये तर फार जाणवतं की रामाने जे जे बाण सोडलेत त्या प्रत्येक बाणाने त्याने प्रत्येक असुराला मुक्ती दिली आहे आणि जेव्हा ती मुक्ती दिली आहे त्यावेळेला तो बाण जेव्हा त्याच्या हृदयामध्ये घुसतो तेव्हा तो इतका शांत होऊन जातो, इतका शांत होऊन जातो आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये त्याला आत्मस्वरूपाचं भानही येऊन जातं. कोणतीही वेदना नाही आणि नसणाऱ्या वेदनेने आत्मस्वरूपाचं भान होणं याचा अर्थ मुक्तच होणं. या वराहाने काय केलेलं आहे, या हिरण्याक्षाला जी आहे तर ती मुक्ती दिलेली आहे. आणि वराहाचा अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की एवढंच कार्य केलं आणि तात्काळ भगवंत कुठे निघून गेले तर वैकुंठामध्ये निघून गेले. वराह अवताराचं दुसरं कार्यच नाही. किती काळ असेल, कारण जन्मल्याबरोबर आकार मोठा केला, वरती गेले, तिथे नाही म्हटल्यावरती खाली गेले, कार्य केलं, तात्काळ अवतार संपवलेला आहे आणि ते कुठे गेलेले आहेत, वैकुंठामध्ये निघून गेले. एवढी सगळी कथा सांगितली आणि आता शुकमुनी म्हणतायत, राजा आता ऐक, हिरण्याक्ष म्हणजे काय. हिरण्य म्हणजे सुवर्ण, अक्ष म्हणजे नजर. ज्या जीवाची नजर केवळ सुवर्णावरती आहे, केवळ धनावरती आहे, तो प्रत्येक जीव कसा आहे तो हिरण्याक्षच आहे.
ज्याचा अर्थ ज्याला धनाची लालसा आहे, ज्याला सुवर्णाची लालसा आहे, त्याला काय पदवी देऊन टाकले भागवताने? तो हिरण्याक्ष नावाचा दैत्य आहे. याचा अर्थ दृष्टी कुठे असली पाहिजे? भगवंतावर असली पाहिजे. तिथे सोडून जर इतर कुठे असेल तर तो जीव कसा आहे? तर तो हिरण्याक्ष आहे. मग वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ याचा अर्थ जिथे वासनांची गती संपून जाते त्याला वैकुंठ म्हणतात. वासना कुठे निर्माण होतात? हृदयामध्ये निर्माण होतात, अंतःकरणामध्ये निर्माण होतात. म्हणून ज्या ठिकाणी वासनाच संपून गेल्या त्यालाच वैकुंठ म्हटलंय. आम्ही वैकुंठ म्हटलं की वरती बघतो. कुठं वैकुंठ वरती आहे? वैकुंठही आतच आहे, नारायणही आतच आहे. सर्वस्व काय आहे? तर याच. म्हणून ब्रह्मांडी ते पिंडी किंवा पिंडी ते ब्रह्मांडी हे आपल्याला सांगतं. आणि मग यानंतर वराह म्हणजे काय ते समजून घे. वर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आणि आह म्हणजे घ्राणेंद्रिय. ज्याचं घ्राणेंद्रिय अत्यंत श्रेष्ठ आहे त्याला वराह म्हणतात. आणि म्हणूनच या वराहाने पहिल्यांदा जन्मल्याबरोबर काय केलं? तो पृथ्वीचा हुंगून शोध घेतला आणि हुंगून शोध घेतल्यानंतर त्याचा जे काही कार्य आहे ते केलेलं आहे. आमच्याकडे आम्ही महिला स्वयंपाक करतो बघा. सगळ्यांनाच असं नसतं, पण एखाद्याला असं असतं की जो फक्त वास बघून सांगू शकतो यात मीठ कमी आहे का जास्त आहे, यात तिखट घातलेलं आहे किंवा नाही. अनुभव आहे. एखादी पटकन म्हणते मला वासावरनं कळतं मीठ कमी आहे का जास्त आहे. मी म्हणते छे मला अजिबात कळत नाही. तिखट कमी आहे का जास्त आहे वासावरनं कळणं. याचाच अर्थ तो जीव कसा आहे? तो वराह आहे. कारण ते घ्राणेंद्रिय सूक्ष्म आहे. आपली सगळ्यांची स्थूल आहेत, ज्यांची सूक्ष्म आहेत त्याला वराह ही संज्ञा दिलेली आहे. आणि मग यानंतर परीक्षितीने शुकमुनींना एक प्रश्न विचारलाय. आणि तो प्रश्न असा आहे की ह्या जगामध्ये अधर्म का वाढला? इतकं विश्व सुंदर त्या विधात्यांनी निर्माण केलंय, तर सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी नांदावं किंवा नाही? सगळे जर गुणागोविंदांनी नांदले तर इथे स्वर्गच नाही का निर्माण होणार? आणि इथे जर स्वर्ग निर्माण झाला तर रामराज्य वेगळं काय रामराज्य असणार आहे? इथेच रामराज्य येईल. पण असं होत नाही. इथे अधर्म आहे. आणि अधर्म का वाढला असा प्रश्न विचारला. तेव्हा आता पुन्हा शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतायत, राजा समजून घे. ब्रह्मदेवाला एक पुत्र झाला. आता निर्मिती करण्याचं काम ब्रह्मदेवाचंच आहे बरं का. गमतीने आमच्या मंदाताई म्हणतात, घरामध्ये मी जर शिरा केला असेल तर शिरा करण्याचं कर्तृत्व जर माझ्याकडे असेल तर त्या शिराचे मी कोण आहे? ब्रह्मदेव. निर्मितीचं कार्य केलं की नाही? जो निर्मितीचं कार्य करणारा आहे तो ब्रह्मदेव आहे. मग अशा या ब्रह्मदेवाला एक पुत्र झाला. तो पुत्र कोणता आहे? तर अधर्म नावाचा पुत्र झाला. आता ह्या अधर्माचा पुत्र झाल्यानंतर नावच अधर्म आहे. यथावकाश झालेला मोठा आहे. मग मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह झाला. आणि विवाह कोणाशी झाला असेल तर ते मृषा नावाच्या एका कन्येशी झाला. या अधर्म आणि मृषा यांचा जेव्हा विवाह झाला तेव्हा यांना 2 पुत्र झाले. एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली. दंभ नावाचा पुत्र झाला आणि माया नावाची कन्या झाली. आता ही दोन्ही सख्खी भावंड आहेत. सख्ख्या भावंडामध्ये सगोत्रामध्ये विवाह होत नाही असं शास्त्र आपल्याला सांगतं. पण या दोघांनी सगळे नियम उडवून टाकले आणि ह्या दोघांनी विवाह केला. आणि ह्या त्या दोघांनी जेव्हा विवाह केला तेव्हा ह्यांनाही एक कन्या आणि एक पुत्र झाला. तो पुत्र कोणता होता? लोभ नावाचा पुत्र आहे. तर विकृती नावाची कन्या आहे. ही पुन्हा सख्खी भावंड आहेत. या सख्ख्या भावंडांनी विवाह केला. पुन्हा तोही शास्त्राला मान्य नाही, म्हणून तो शास्त्र अमान्य आहे. म्हणून यांच्या उदरी पुन्हा एक पुत्र आणि एक कन्या झाली. तो पुत्र कोणता असेल? तो क्रोध आहे. आणि कन्या म्हणजे हिंसा आहे. क्रोध आला की हिंसा घडतेच. लोभ असेल तर जीव विकृत, जीवनच विकृत आहे. अत्यंत विकृत जीवन आहे. अशा या क्रोध आणि हिंसा ही 2 सख्खी भावंड पुन्हा ह्याने विवाह केला. हाही विवाह कसा आहे तर शास्त्र अमान्य आहे. आणि या अमान्य असल्यामुळे ह्यांना जी 2 अपत्य झाली त्यातला एक पुत्र तो कोणता आहे? तो कली आहे. आणि कन्या आहे ती म्हणजे दुरुक्ती. कली म्हणजे कलह, भांडणं. आणि दुरुक्ती म्हणजे अपशब्द, शिव्या. जिथे भांडण आहे तिथे कोणी राजा सोन्या बाळ्या म्हणेल का? भांडण आहे तिथे शिव्याशिवाय दुसरं काहीच नसणार आहे.
म्हणून तिथे दुरुक्ती आहे. आणि असा हा कली आणि दुरुक्ती हे दोघं बहीण भावंड यांनीही विवाह केला. यांना 2 पुत्र झाले, 2 अपत्य झाली. त्यातला पुत्र जो आहे तो भय आहे आणि मृत्यू ही काय आहे तर ती कन्या आहे. आता जिथे भय आहे तिथे मृत्यूचं सगळ्यात जास्त भय आहे. या दोघांचाही विवाह सांगितलाय आणि ह्यातून जी निर्मिती झाली तो म्हणजे नरक आहे आणि ती म्हणजे यातना आहे. तर नरकामध्ये यातनाच यातना आहे, काय भोगायला लागत नाहीत. आणि म्हणून अधर्म जिथे केला जातो तिथे मृषा याचा अर्थ असत्य भाषण, खोटं बोलणं. माणूस खोटं का बोलतो? खोटं बोलतो याचा अर्थ काहीतरी लपवायचं असतं. लपवावंसं का वाटतं? कारण जे करू नये ते केलेलं असतं. फार सुंदर द लेटर फ्रॉम फादर टू डॉटर नावाचं नेहरूंचं सुंदर एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिले. खूप सुंदर आहेत, बऱ्याच जणांनी वाचली असतील ती. खूप सुंदर 1-1, 1.5 पानाची पुस्तक आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो की ती प्रायव्हसी इज रिक्वायरमेंट ऑफ एव्हरीबडी. आपल्याला सगळ्यांना एकांत हवाय. बट सिक्रेसी, जर तुम्हाला काहीतरी लपवून ठेवा असं वाटत असेल तर ते पाप आहे. याचा अर्थ तुम्ही आईवडिलांपासून काहीतरी लपवताय. आणि जर आईवडिलांपासून काहीतरी लपवावं असं वाटत असेल तर जे लपवावं असं वाटतं ते अधर्माचंच असलं पाहिजे, ते निषिद्धच असलं पाहिजे. अन्यथा एकांत सगळ्यांना हवाय, पण एकटं जाऊन करावंसं का वाटतंय? लपून करावंसं का वाटतंय? कारण ती कृती चांगली नाही. इतकं सरळ आहे. आणि असं मृषा म्हणजे असत्य भाषण. आणि अधर्म आणि असत्य भाषणातून जी काही संपूर्ण आपली घसरगुंडी होते ही सगळी ह्या एका रूपकातून, म्हणजे ब्रह्मदेवाला झालेला पुत्र अधर्म आणि त्याची पत्नी, ह्या सगळ्या पती पत्नीतून जे काही आपलेच सगळे दुर्गुण आहेत त्या सगळ्या दुर्गुणांचं वर्णन एक एक या ठिकाणी शुकमुनी परीक्षिताला सांगतायत. आणि मग ते म्हणतात आणि म्हणूनच राजा मनाचा मल गेला पाहिजे. हा मनाचा मल जाण्यासाठी एकमेव साधन भागवतांनी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे काय आहे तर ते नामस्मरण. नामस्मरण कोणाचं तर भगवंताचं नामस्मरण. हे नाम कसं आहे? नाम सगुण आणि निर्गुण उभय रूपी आहे. कारण ज्याचं नाम घेतो तो सगुण आहे. ज्याचं नाम घेतो, जर पांडुरंगाचं नाम घेतोय तर आपल्यासमोर पांडुरंग आहे की नाही सगुण रूपामध्ये? आहे. पण इथून घरी गेल्यानंतर माझ्याबरोबर पांडुरंग नाहीये, सगुण रूपामधला पांडुरंग मंदिरातच आहे, पण मला त्याचं स्मरण होणार आहे. स्मरण कशाच्या साह्याने होणार आहे? पांडुरंग नाव घेतल्याबरोबर होणार आहे. म्हणजे त्याचं रूप जे आहे ते कसं आहे तर ते सगुण आहे. आणि जेव्हा त्याचं स्मरण जे आहे ते कसं आहे तर ते निर्गुण आहे. म्हणून नाम हे सगुण आणि निर्गुण उभयरूपी आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते साधन आहे, ते साध्यामध्ये कधी जातं ते कळत नाही. म्हणून साध्य साधन उभयरूपही ते आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण म्हणतो की नाही आम्हाला या परमार्थामध्ये काहीतरी म्हणजे काही चांगला गती मिळवायची आहे म्हणून आम्हाला नाम घ्यायचंय, आम्हाला या प्रपंचातून अनासक्त व्हायचंय म्हणून नाम घ्यायचंय, आणि म्हणून नाम घ्यायचंय म्हणून नाम घ्यायचंय असा नाम घेत नाम घेत नाम घेत नाम घेत नाम घेत जेव्हा असा एखादा जीव त्या नामामध्ये स्थिर होतो. तुकोबारायांचं उत्तम उदाहरण घेऊया. जेव्हा तुकोबारायांनी इतकं नाम घेतलं पांडुरंगाचं, इतकं नाम घेतलं, इतकं नाम घेतलं, पण एक दिवस असं झालं एक भक्त आला आणि ऐकली मोठी कीर्ती तुकोबारायांची आणि म्हणून दर्शनाला आला. भल्या पहाटे सकाळी आला. पत्नीला विचारलं तुकोबा कुठे गेलेत? ती म्हणाली दिशेकडे गेलेत. हा दिशेकडे तुकोबारायांना हुडकायला गेला. बघितलं तर तुकोबाराय दिशेकडे गेलेले होते. तांब्या घेतलेला होता आणि गेले होते दिशेकडे. आणि तिथे बसून ते पांडुरंग 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 म्हणतात. हे बघितल्यानंतर तो मात्र संतापला. तो म्हणाला मी काय मूर्ख आहे, मी असं ऐकलं होतं की तुम्ही फार मोठे संत आहात. तुम्ही कसले संत आहात? तुम्ही तर पाप करणारे पापी आहात. कारण भगवंताचं नाम दिशेच्या वेळेला अत्यंत कसली क्रिया करताय? निषिद्ध क्रिया करताय. आणि त्यावेळेला पवित्र असं भगवंताचं नाम घेताय. त्यामुळे तुम्ही कसे आहात? तुम्ही पापी आहात. त्यांनी तुकोबारायांची निर्भत्सना केली. तुकोबाराय शांत होते, सगळं ऐकून घेतलं आणि 2 मिनिटांनी म्हणाले काय करू रे बाबा, पडिले इंद्रिया वळण. माझ्या आता इंद्रियांना असं वळण पडलंय, मी काय करू?
तू आता असं कर, माझी जिव्हा घट्ट धर. आणि तुकोबारायांनी त्याला जीभ धरायला सांगितली. संतापलेल्या तो बघायला भेटायला आलेल्याने तुकोबारायांची जीभ धरली. त्याला अनुभव असा आला की तुकोबारायांच्या सर्वांगातून संपूर्ण शरीरावरती जेवढे रोम आहेत त्या प्रत्येक छिद्रातून रोमातून त्यांनी काय ऐकलंय तर विठ्ठल नाम ऐकलेले. म्हणून सुरुवातीला साध्य साधन उभयरूप अशी असणारी ही भक्ती आहे. तशीच ती सगुण निर्गुण असणारी भक्ती आहे. ती सगुण निर्गुण कशी आहे? आमचे डॉक्टर काका, म्हणजे डॉक्टर ज्यांना आम्ही भाऊ काका म्हणतो, डॉक्टर वि. कुलकर्णी, त्यांच्याकडे आम्ही दासबोध शिकलो. ते सुंदर सांगायचे, नाम सगुण निर्गुण उभयरूप आहे म्हणजे काय. ते असं म्हणायचे, सगुण जे आहे ते सगुण आणि निर्गुण समजून घेण्यासाठी सुंदर दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे, कल्पना करा तुमच्या समोर एक भरलेलं पंचपक्वान्नांचं ताट आहे. ते ताट किती वेळा आपण बघितलं तर आपलं पोट भरेल. ते भरलेलं पंचपक्वान्नांचं ताट किती वेळा बघितल्यानंतर माझं पोट भरणार आहे. ते किती वेळा डोळे भरून बघितलं, 1 तास बघितलं, 1.5 तास बघितलं तरी आपलं पोट भरणार नाही. पुढे ते म्हणाले, आता कल्पना करा हे सगळं तुम्ही खाल्लत. खाल्ल्यानंतर 1 तास 1.5 तास तुम्ही बसलात आणि आता विचार करा की ते जेवण ताटभर काय होतं, आनंद मिळतोय का? तरी सुद्धा आनंद मिळणार नाही. का आनंद मिळणार नाही? 2 गोष्टींमध्ये आनंद मिळणार नाही. ते म्हणतात, ताटामधलं अन्न, भरलेल्या ताटातलं अन्न मला पुष्टी देत नाही. पुष्टी म्हणजे ताकद देत नाही. पण जे अन्न माझ्या पोटामध्ये गेलंय, जे काय झालेलं आहे, पचलेलं आहे, ते अन्न मला तुष्टी म्हणजे समाधान देत नाही. कारण ते आता निर्गुण झालं. मग आता कोणतं अन्न मला तुष्टी देतं आणि पुष्टी देतं? तर एकच अन्न मला तुष्टी आणि पुष्टी दोन्ही देतं, ते म्हणजे वैखरीत आहे. कारण वैखरीमध्ये चवही आहे, आनंद आहे आणि ते आनंद, तो अन्न जेव्हा आत जाणार आहे, खात्री आहे आणि त्यामुळे मला तुष्टी आणि पुष्टी दोन्ही आहे. मग समोरचं अन्न जे आहे ते कसं आहे? सगुण आहे. आणि पचलेलं जे आहे ते मला बरोबर व्यवस्थित पुष्टी देणार आहे, ते निर्गुण आहे. आणि म्हणून नाम कसं आहे? सगुण आणि निर्गुण उभयरूप असा असणारच आहे. नामाने जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताची लीलाच कळत नाही. तो भगवंत म्हणजे काय, त्याची लीला म्हणजे काय, त्याचं कार्य म्हणजे काय, याचा अंदाज सुद्धा सामान्य जीवाला येत नाही. आणि म्हणून यासाठी पहिल्यांदी चित्ताची शुद्धी करून घ्यावी लागते. तेव्हाच आपल्याला भक्त होण्यासाठी जी पहिली पायरी आहे ती म्हणजे चित्ताची शुद्धी आहे असं सांगितलंय. आणि मग त्यानंतर शुकमुनींनी आता पुढची कथा सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतात, राजा आता हीच कथा तुला पुढे सांगतो. कारण स्वयंभू मनूची जी आहे तीच कथा आहे. या स्वयंभू मनूला 2 पुत्र झाले, एक उत्तानपाद आणि एक प्रियव्रत. ही कथाही आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती की हा उत्तानपाद जो आहे याला 2 पत्नी आहेत. एक सुरुची आहे आणि एक सुनीती आहे. यातली एक आवडती आहे आणि एक नावडती आहे. सुरुची जी आहे ती आवडती आहे आणि सुनीती जी आहे ती नावडती आहे. जी आवडती आहे त्या आवडत्या पत्नीला यांनी राजवाड्यामध्ये ठेवले. सगळ्या प्रकारचे भोग तो तिला देतोय, सगळ्या प्रकारचं वैभव तिला आहे. पण या बरोबर उलट जी नावडती पत्नी आहे त्या नावडत्या पत्नीला ना त्यांनी घरामध्ये आश्रय दिलाय, दूरच्या दूर गावापासून, त्या राजवाड्यापासून दूर असणाऱ्या गोठ्यामध्ये त्यांनी तिला ठेवले. आणि त्यामुळे नावडतीचा पुत्र जो आहे तोही तिथेच आहे. आवडतीचा पुत्र मात्र आवडती बरोबर त्याच्या त्या राजवाड्यामध्ये, त्या प्रासादामध्येच आहे. ही सुरुची जी आहे, या सुरुतीचा जो पुत्र आहे तो उत्तम आहे आणि सुनीतीचा पुत्र जो आहे तो ध्रुव आहे. ही कथाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक दिवस हा ध्रुव जो आहे आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. एवढं बघितलं आणि सुरुची जी आहे ती संतापली. संतापलेल्या सुरुचीने त्या बालकाला पित्याच्या मांडीवरनं खेचून खाली काढलं आणि ती अत्यंत अहंकाराने म्हणते, तुला जर तुझ्या पित्याच्या मांडीवरती बसायचं असेल तर तुला तुझा हा देह सोडला पाहिजे, तुला मृत्यू स्वीकारला पाहिजे आणि पुन्हा माझ्या उदरी जन्म घेतला पाहिजे. काय अहंकार आहे! आणि कोणाशी? तोही ते 3-4 वर्षाच्या बालकाशी.
इतकं बालक आहे ते काही कळत नाहीये, 4-5 वर्षाचं असेल फार तर. त्या बालकाला ती म्हणते की हा देह तुला सोडावा लागेल, पुन्हा माझ्या उदरी तुला यावं लागेल. त्या बिचारा मुलाला ते काहीच कळलं नाही. त्याला एवढंच कळलं की आपल्या मातेने आपला काहीतरी अपमान केला. अत्यंत हिरमुसलेला तो ध्रुव जो आहे आपल्या आईकडे गेलाय. काय घडलं ते त्यांनी सगळं आपल्या मातेला सांगितलं. माता म्हणते, बाबा बाळा ऐक, तीही तुझी माताच आहे. ती तरी काय असत्य बोलली? ती जे काही बोलली ते सत्यच बोलली. कारण मी कशी आहे, मी नावडती आहे, म्हणून माझ्या पतीने तर मला कुठे ठेवले? गोठ्यामध्ये ठेवले. आता आज नावडतीचा पुत्र तू आहेस, त्यामुळे तुला तरी कसं तिथे जागा मिळणार? आता हट्टाला पेटलेलं ते बालक म्हणते, मला अशी एखादी जागा पाहिजे की जिथून मला कोणीच हलवणार नाही. ती म्हणते, अशी जागा देण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? ते तर केवळ नारायणाचं आहे. मग तो नारायण कुठे राहतो? मग त्याच्यासाठी मी काय करू? ती म्हणते, मला बाकीचं तर काही माहिती नाही, पण ते नारायणाचं सामर्थ्य एवढं आहे, नारायणाला प्रसन्न करून घेतलंस तर तुला असं काहीतरी मिळेल. एवढं त्यांनी ऐकलं. अत्यंत दृढ निर्धार केला बुद्धीचा. आणि त्या बालकाने आपल्या मातेला सांगितलं, आई मी आता जातो वनामध्ये. आणि वनामध्ये जाऊन काय करतो तर त्या नारायणाला प्रसन्न करून घेतो. नारायणाला प्रसन्न करून घेतो आणि त्याच्याकडून काय करतो, अशी एखादी जागा मला मिळते का की जी जागा कशी आहे की ज्या जागेवरून मला कोणीही हलवणार नाही, अशी त्याच्याकडे मागतो. असं सांगितलं. मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि मातेचा आशीर्वाद घेऊन हे बालक जे आहे ते घराबाहेर पडलेले. घराबाहेर पडला आणि आता वनामध्ये निघाला. लहान बालक आहे, कोवळं बालक आहे, पण वनामध्ये जाताना अजिबात त्याला भीती नाही, निर्भय आहे. कारण ज्याची प्राप्ती करून घेणार आहे तो नारायण अंतरंगामध्ये आहे. आणि म्हणून कोणतीही भीती नाही, काही नाही, निर्भयपणाने हे बालक चालले. त्या वनामधून एक लहान मूल निर्भयपणानेच चाललंय. हे कोणी पाहिलं असेल तर नेमकं त्याच्या प्रारब्धाने समोर कोण आलेत तर नारद आलेत. आणि नारद म्हणतायत, बाळा कुठे चाललायस? नारायणाची प्राप्ती करून घ्यायला. अरे हे सोपं का आहे? माहितीये मला. लगेच तो चाणाक्ष मूल म्हणते की हे सोपं नाही. हे जर तुम्हाला माहीत असेल तर नारायणाची प्राप्ती कशी होते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग आता ते तुम्ही मला सांगा. आता एवढं ते शब्द ऐकले आणि त्या बालक निरागस असणाऱ्या त्या बालकाचं मुमुक्षत्व जे आहे ते नारदांनी जाणलेलं आहे. आणि ते असं म्हणतायत की आता तुला मी काय ते सांगतो. याच नारदांनी 12 अक्षराचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो मंत्र त्याला दिला. आणि मग त्यानंतर मानसपूजा कशी करावी. मानसपूजा अत्यंत श्रेष्ठ असं साधन आहे. बघा दासबोध कोणी वाचला असेल तर नवविधा भक्तीच्या प्रत्येक शेवटी समर्थांचं एक पालुपद आहे, ऐसे न घडे प्रत्यक्ष तरी मानसपूजेमध्ये करत जावं. कारण देव देवता सूक्ष्म, अंतःकरण सूक्ष्म, सूक्ष्म इंद्रियांनीच सूक्ष्म तत्वाला गवसणी घातली जाते. स्थूल इंद्रियांनी सूक्ष्म तत्वाला गवसणीच घालता येत नाही. स्थूलाने कसं काय सूक्ष्म जाणलं जाईल? नाही जाणलं जाणार. आणि यासाठी मानसपूजा साधन सांगितलं. ओम नमो भगवते हा मंत्र दिला. आणि हा मंत्र दिल्यानंतर नारदांनी त्यांचा संस्पर्श जो आहे या बाळाच्या मस्तकाला, फार सुंदर शब्द आहे संस्पर्श. संस्पर्श याचा अर्थ ज्या स्पर्शामधून संपूर्ण ज्ञानाचं संक्रमण करण्याचं सामर्थ्य आहे, ज्या स्पर्शामधून संपूर्ण ज्ञानदानाचं सामर्थ्य आहे, शक्तीचं संक्रमण करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला म्हटलेले संस्मरण. तुमच्या आमच्या स्पर्शाला कोणी संस्पर्श म्हणत नाही. कारण जेव्हा आपण कोणाला स्पर्श करतो, ज्याला स्पर्श करतो त्याचे गुण आणि दोष नकळत आपल्याला येऊन चिकटतात. म्हणून म्हटलेलं आहे की वंदन कोणाला करावं, साष्टांग वंदन कोणाला करावं, ठाऊक असेल त्यालाच करावं, नाही त्यांना करूच नाहीये. कारण जर केलं आणि दुर्गुण येऊन चिकटले तर चालेल का आपल्याला? नाही ना, आपली बुद्धी इतकी सूक्ष्म नाही कळत. पण संतांचा संस्पर्श आहे.
असा संस्पर्श त्या बालकाला केलेला आहे. त्याचबरोबर ते बालक कुठं गेलं तर ते समाधी स्थितीमध्ये गेलं आणि त्याला भाव समाधी लागली. या भाव समाधीमध्ये हे बालक काही काळ राहिलं आणि यानंतर आता यांनी साधना करायला सुरुवात केली. नारायणाची प्राप्ती करूनच घ्यायची आहे. हट्टाला पेटलेलं आहे तर हे बाळ आहे की काही करायचं पण आपण हे करून घ्यायचं. काय करायचं, नाम कसं घ्यायचं हे सगळं त्यांनी समजून घेतलं आणि हे समजून घेतल्यानंतर त्यांनी उपासना केलेली. अत्यंत कठोर अशी ती उपासना आहे. पहिला संपूर्ण महिना जो आहे तो फलाहार केलेला आहे. पहिल्या महिन्यामध्ये केवळ फलाहार केलेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये गळून पडलेली काय आहेत तर पानं आहेत, फळं सुद्धा नाहीत. गळून पडलेली पानं म्हणजे झाडावरनं जी पानं गळून पडलेली आहेत तेवढंच भक्षण करणं. तिसऱ्या महिन्यामध्ये केवळ 3 ओंजळी पाणी, ह्याच्या पलीकडे काही नाही. चौथ्या महिन्यामध्ये वायुभक्षण करणं आणि 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये हेही नाही, केवळ प्राणायाम आणि श्रीहरीचं चिंतन. प्राणायाम आणि श्रीहरीचं चिंतन. आता आहार नाही, जिथे आहार नाही, जल नाही आणि अन्न नाही. अन्न पाणी नसल्यामुळे आहाराचा संकोच झाला. आहाराचा संकोच झाल्यामुळे अंतरंगीचा ब्रह्मभाव जो आहे तो ब्रह्मभाव वाढीला लागला. ह्याचं ते संपूर्ण कठोर अशी तपस्या बघितली आणि साक्षात भगवान आहेत ते विष्णूवरती बसून कुठे आलेले आहेत तर त्याच्या समोर आलेले आहेत. सगळं रूपामध्ये त्याला दर्शन दिलेलं आहे आणि दर्शन दिल्यानंतर त्याला विचारले, बाळा तुला काय हवंय? नारायणाचं ते अत्यंत रेखीव रूप बघितलं आणि इतकं बालक असणारा ध्रुव म्हणतोय की नारायणा आपलं दर्शन झालं, आता मला काहीच नको. आपल्यासारखे तरी आपण मोठे म्हणू का? किती लहान बालक आहे, पण त्या भगवंताकडे काही मागायचं नाहीये त्याला कळतंय. तो असं म्हणतोय की दर्शन झाल्यानंतर आता मला काही नको. आणि त्यावेळेला विष्णू म्हणतायत, अरे आत्ता नाही म्हणतोयस, पण जेव्हा घर सोडलंस आणि तप करायला लागलास त्यावेळेला मात्र एक संकल्प केला होतास आणि तो संकल्प होता म्हणजे आढळपद तुला हवं होतं. आता ते हवं होतं यासाठी तप केलंस म्हणून ते द्यायला आता मी बांधिलंय. तप ज्याच्यासाठी केलंस ते केलंस ना व्यवस्थित, मग आता त्याचं ते फल द्यायला मी बांधिलंय म्हणून मी तुला काय देतो आता आढळपद पण देतो आणि त्याचबरोबर तुला राज्यपद पण देतो. राज्यपदासाठी अजून हे बालक लहान आहे, पण आज नाही उद्या हे मोठं होणार आहे आणि राज्यपदावरती बसणार आहे हे नारायणांना माहिती आहे. आणि म्हणून नारायणाने 2 वर दिलेत. ते एक म्हणजे आढळपदही दिलंय आणि दुसरं म्हणजे राज्यपदही दिलेलं आहे. आता ही बातमी कोणाला कळली तर ही ह्याच्या पित्याला कळली. पित्याला कळल्याबरोबर आता त्याला कळलं की आपल्या पुत्राचा अधिकार काय आहे. पुत्राचा अधिकार कळल्यानंतर हा आता ह्याने हत्ती घेतलेला आहे आणि आता सन्मानाने या पुत्राला घरी आणायचं म्हणून राजा आपला जो उत्तम नावाचा पुत्र होता, जो सुरुचीचा होता, तिलाही घेऊन गेला, त्यालाही घेऊन गेला, वनामध्ये गेलेला आहे आणि अत्यंत सन्मानाने ध्रुवाला आणि या उत्तमाला हत्तीवरती बसवून आणलेलं आहे. संपूर्ण गावामध्ये त्यांची काय केलेली आहे तर ती मिरवणूक काढलेली आहे आणि मिरवणूक काढल्यानंतर आता मात्र हा कुठे राहतोय हा ध्रुव तर राजवाड्यामध्ये राहतोय. आता याची माता सुद्धा कुठे आलेली आहे तर ती राजवाड्यामध्ये आली आहे. यथावकाश हा राजा झाला, राज्यपदावरती बसला आणि एक दिवस याचा जो भाऊ आहे सावत्र भाऊ उत्तम, तो वनामध्ये शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी जेव्हा गेला तेव्हा यक्षाच्या हातून मारला गेला. आपला बंधू यक्षाच्या हातून मारला गेला हे त्याला कळलं. मातेलाही कळलं की आपला पुत्र यक्षाच्या हातून मारला गेला म्हणून ह्याची माता जी सुरुची आहे ती वनामध्ये आपल्या पुत्राचा शोध घ्यायला गेली. आणि हिचं प्रारब्ध असं की ज्या वेळेला ती वनामध्ये गेली त्याच वेळेला नेमका वनामध्ये वणवा लागला आणि या वणव्यामध्ये ती भस्मी झाली, ती पूर्ण भस्मीभूत होऊन गेली. आता ध्रुवाची मती पालटलेली मती ह्याच्या मनामध्ये संकल्प आला आणि तो म्हणजे आपण सगळ्या यक्षांचाच नाश करावा आणि म्हणून त्यांनी यक्षांचा नाश करायला सुरुवात केली. जेव्हा ध्रुवाने यक्षांचा नाश करायला सुरुवात केली हे मात्र त्याचे आजोबा म्हणजे स्वयंभू व मनू यांना काही
उमजलं नाही आणि म्हणून ते कुठे आलेत तर त्या ध्रुवाकडे आलेत. त्याला बोध केलाय आणि ते म्हणतात, अरे तू काय कालवलेस आहे? जी माता तुझ्याशी इतकी दुष्टपणाने वागलेली आहे, जो तुझा सावत्र भाऊ तुझ्याशी इतका दुष्टपणाने वागलेला आहे, आता अनाठाई तुझ्या अंतःकरणामध्ये दया कशासाठी निर्माण झाली? तो त्याच्या प्रारब्धांनी गेलेला आहे. यक्षांनी तर तुझं काही बिघडवलेलं नाहीये, यक्षांच्या तुझ्याशी काहीच वैर नाहीये, तेव्हा यक्षांची हत्या तू थांबव. जेव्हा आजोबांनी सांगितलं त्यावेळेला या ध्रुवानी काय केलेलं आहे तर यक्षांची जी हत्या तो करत होता ते सगळं त्यांनी, तो यक्षनाश त्यांनी थांबवलेला आहे. ही सगळी कथा सांगितली. आणि आता शुकमुनी म्हणतायत, राजा कथा ऐकलीस, पण आता त्या कथेचं थोडं ऐक, काय त्यातून समजून घ्यायचं आहे. सुरुची, रुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे आवड. आपल्या इंद्रियांना प्रत्येक गोष्ट चांगलीच आवडते. जिव्हेने खूप चांगलं चांगलं खायला आवडतं, कानाने खूप चांगलं चांगलं ऐकायला आवडतं, त्वचेने सुंदर मऊ मुलायम कपडे घालायला आवडतात, डोळ्याने चांगल्या गोष्टी पाहायला आवडतात. प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली म्हणजे शब्दस्पर्श रूप रस गंध या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला उत्तम हवंय. याचा अर्थ इंद्रियांना जे जे हवंय ते ते देणं, अशी जर वृत्ती असेल तर ती कोणती वृत्ती आहे तर ती सुरुची वृत्ती आहे. सुरुची, हे पाहिजे ते पाहिजे, सतत चांगलं चांगलं पाहिजे, म्हणून मला हे असं हवंय तसं हवंय असं ज्याला वाटतं तो जीव कोणता आहे? तो सुरुची आहे. आणि सुनीती, नीतीने वागणं, जिथे नीती आहे तिथे सदाचार आहे. आणि नीती आणि सदाचाराने वागणं अत्यंत अवघड आहे. कारण नीती आहे तिथे धर्म न्याय आणि नीती हे तिन्ही शब्द एकत्रच येतात. धर्म न्याय नीतीचं आचरण म्हणजे सदाचरण. सदाचरणाने वागणं अत्यंत अवघड आहे. परवडते का हो नीती? जीवनामध्ये सुद्धा आपण नीती जरा दूरच ठेवतो की नाही? याचा अर्थ जिला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं तिलाच नीती म्हणतात. आणि ही तर सुनीती आहे, सगळीच चांगली आहे. याचा अर्थ शुद्ध वेदांच्या आज्ञा पाळणारी आहे. आणि म्हणून सुनीती कोणालाही परवडत नाही, ती जरा दूर राहिलेलीच बरं असं प्रत्येकाला वाटतं. त्यानंतर उत्तम म्हणजे काय राजा जाणून घे. आपण नाव ठेवतो की नाही मुलांचं, उत्तम, छान आहे, एकदम उत्तम आहे असं म्हणतो. पण भागवतामध्ये म्हटलंय उत म्हणजे काय आहे तर उत म्हणजे ईश्वर आहे आणि तम म्हणजे अंधकार आहे. ज्या जीवाच्या मध्ये ईश्वराविषयीचा अंधकार आहे म्हणजेच जो नास्तिक आहे तो कोण आहे? तो उत्तम आहे. आम्ही मुलाचं नाव किती कौतुकाने उत्तम ठेवतो, शब्दांचा अर्थच पाहत नाही. मुलीचं नाव समिधा ठेवलं जातं. समिधेचं कामच जळणं आहे. मला आठवते शिवथरगळीमध्ये आमच्यापैकी एकाची पत्नी आली होती आणि तिचं नाव समिधा बघितलं. आमचे भाऊ काका म्हणाले, आधी पहिल्यांदा ताबडतोब नाव बदलं, आयुष्यभर जळत राहशील. कारण त्या नावाशी जळणं हे जोडलेलं आहे. आधी पहिल्यांदा नाव बदलून घे. पतीला बोलवलं आणि सांगितलं आधी नाव बदला. का सांगितलं? वेडे आहेत का संत सांगायला? नाही, वेडे नाही आहेत. त्यांना सत्याची जाणीव आहे. याचा अर्थ प्रत्येक शब्दाच्या आतमधला गर्भित अर्थ जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपण अज्ञानानेच काही सगळ्या कृती करत असतो. या ठिकाणी सांगितले उत्तम म्हणजे काय? जिथे ईश्वराविषयीचा अंधकार आहे त्याच जीवाला उत्तम म्हणतात. आणि ध्रुव म्हणजे काय? ज्याच्या बुद्धीचा निर्णय अविनाशी आणि अनंत या बाबतीत कसा आहे? ध्रुव म्हणजे अजिबात ढळणारा नाही, पक्का. बुद्धी जराही डळमळीत नाही, घेतलेला निर्णय पक्का आहे, विचारांती घेतलेला आहे, विचारपूर्वक घेतलेला आहे. अशी बुद्धी किंवा असा निश्चय निर्णय घेण्याची क्षमता ज्या बुद्धीची आहे त्याला एक संज्ञा दिली आहे. ती कोणती आहे? ती ध्रुव आहे. एवढं सगळं सांगितलं आणि मग आता शुकमुनी पुढची कथा सांगतायत. शुकमुनी म्हणतायत या ध्रुवाचे जे वंशज आहेत त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना प्रचेता म्हटलं जातं. या ध्रुवांनीही ग्रस्ताश्रम स्वीकारलेला आहे. याला 2 पुत्र होते. याचा ज्येष्ठ पुत्र जो आहे तो उत्कल नावाचा होता. जन्मापासूनच हा कसा होता तर निस्संग होता. आणि नुसता निस्संग नव्हता तर तो योगी होता. इतका निस्संग, इतका योगाची सगळी लक्षणं त्याच्यापाशी होती. त्यामुळे हा काही प्रपंचाच्या वर काही भानगडीत पडलाच नाही.
यांनी केवळ काय केलंय तर योगसाधना केलेली आहे आणि योगसाधना करून योगाग्नीने आपली जी काही कर्म, योगी असला तरी त्याला कर्म करावीच लागतात ना. मग काही नित्य नैमित्तिक कर्म आहेत, या देहासाठी करावी लागणारी कर्म आहेत, उदरभरणासाठी करावी लागणारी कर्म आहेत, ही सगळी करावी लागतात. आणि त्यामुळे जितकी कर्म आहेत तेवढी कर्मफलं आहेत. ही सगळी कर्मफलं त्यांनी योगाग्नीच्या साह्याने भस्मीभूत करून टाकली आणि ती सगळी दग्ध करून यांनी जे आहे तो आपला जो पिंड आहे तो नारायणाला समर्पित करून टाकलेला आहे. याचा धाकटा पुत्र जो आहे त्याचं नाव आहे वत्सर. हा वत्सर मात्र कसा झालाय, हा राज्यपदावरती बसला. चांक्षुष मन्वंतर जे होतं, या चांक्षुंश मन्वंतराचा हा काय झाला तर राजा झाला. ह्याचा नातू कोण आहे तर याचा नातू अंगराजा आहे. हा अंगराजा अत्यंत सदाचारी, पण त्याचा पुत्र वेन, काल परवा आपण वेनाचा विचार केला. वेन म्हणजे अत्यंत कसा आहे, दुराचारी आहे, स्वैराचारी आहे. तो कसा आहे तर तो वेन याचा पुत्र आहे. हा मात्र अत्यंत दुराचारी आणि अत्यंत स्वैराचारी वागणारा. हा वेन इतका सगळ्या ब्राह्मणांना, ऋषींना, मुनींना त्राही करायचा, त्रास द्यायचा. एक दिवस ब्राह्मणांनी याला शाप दिला आणि शाप दिल्यामुळे ह्याला मृत्यू आला. आता हा राजा आहे, काही झालं तरी राजा जेव्हा राज्यपदावरती नाही तेव्हा राज्यामध्ये अराजकता माजते. म्हणून काही झालं तरी कुणीतरी राज्यावरती पाहिजे. आणि जो पहिला राजा आहे त्याचा देह दग्ध करण्याच्या अगोदर दुसरा राजा झाला पाहिजे. पण ह्याला काही नाही, पुत्र वगैरे काही नव्हता. मग काय करायचं? मग आता सगळे ऋषी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आता त्यांनी विचार केला की ह्याच्याच देहातून एक पुत्र निर्माण करावा. आणि म्हणून नाभीच्या खालील भाग जो आहे तो अपवित्र आहे. वरचा भाग जो आहे शरीराचा, मस्तकाचा, तो अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून त्यालाही स्पर्श केला नाही, कमरेखालच्या भागाला स्पर्श केला नाही. आणि त्याच वेनाच्या बाहूचं मंथन केलं गेलं आणि या मंथनातून एक पुत्र निर्माण केला. ते कोण आहेत तर ते पृथू महाराज आहेत. अत्यंत श्रेष्ठ असा असणारा हा राजा आहे. हे पृथू महाराज आहेत. यथावकाश हाही राजा आहे, सगळं वैभव आहे, क्षत्रिय आहे आणि यथावकाश हा मोठा झालेला आहे. राज्यकारभाराची सगळी धुरा जी आहे ती त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. याची राणी जी आहे ती अर्ची आहे. ही साक्षात कशी आहे तर ही लक्ष्मीच आहे. ह्या पृथ्वीराजांनी 100 अश्वमेघ यज्ञ केले. पहा बरं, एक यज्ञ करताना किती घाम फुटतो. त्यांनी 100 अश्वमेघ यज्ञ केले आणि 100 अश्वमेघ यज्ञ केले. हे ऐकल्याबरोबर इंद्राला भीती वाटली. आता आपलं इंद्रपद कसं येणार, धोक्यामध्ये येणार. म्हणून इंद्र काय करायला आला तर इंद्र ह्याच्याशी युद्ध करायला आला. इंद्राला असं वाटलं की आपण त्याचे युद्ध करावं आणि ह्याला संपवून टाकावं. अर्थात तेवढं धैर्य झालंच नाही, कारण ह्याचं जे पुण्य होतं ते विलक्षण असं आहे. आणि पुढची त्याची कथा बघू. पण याच ठिकाणी शुकमुनी परीक्षिताला सांगतायत, राजा अश्वमेघ यज्ञ म्हणजे काय ते जाणून घे. असं म्हटलं जातं एखादा राजा आहे, त्या राजाला जर सम्राट व्हायचं असेल तर त्यांनी घोडा सोडायचा. ज्यांनी घोडा अडवलेला आहे त्याच्याशी युद्ध करायचं. ज्यांनी घोडा अडवलेला नाही तो त्याला शरण आलाय असं समजायचं आणि मग त्यांनी स्वतःला सम्राट म्हणून घोषित करायचं. हा अश्वमेघ यज्ञ. आणि मग त्यानंतर तो घोडा परत आला की तो जो यज्ञ केला जातो त्याला अश्वमेघ यज्ञ म्हणतात. हा अश्वमेघ यज्ञ बऱ्याच राजांनी केलेला आहे. आपण रामायणामध्ये बघतो आणि आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा अनेकांनी तो केलेला दिसतोही. पण या ठिकाणी अश्वमेघ म्हणजे काय सांगितलंय. अश्व म्हणजे घोडा. घोडा कशाचं प्रतीक आहे काल आपण बघितलं. कल्की अवतारामध्ये घोडा हे वासनेचं प्रतीक आहे. मग असा या घोड्याला आता अश्वमेघ या घोड्याला आवरायचंय. याचा अर्थ या घोड्याला कशाच्या साह्याने आवरायचंय, ही वासना आहे. आणि वासना जर आवरायची असेल तर वासना आवरण्यासाठी एकमेव मार्ग आपल्याकडे अंतरंगातला असणारा तो एकच आहे आणि तो म्हणजे प्राणायाम आहे. आणि म्हणून प्राणायाम करणे आणि प्राणायामाच्या साह्याने श्वासांवरती नियंत्रण ठेवणे. शिवशंकर स्मशानात राहतात असं आपण वाचतो, पण ते स्मशान नाहीये, ते समशान आहे.
सम शान, सम म्हणजे सारखे, शान म्हणजे श्वास. शिवशंकर नित्य समान श्वासामध्ये म्हणजे नित्य प्राणायामामध्ये म्हणजे नित्य समाधी स्थितीमध्ये असतात. स्मशानात कसे राहतील? ते भस्म लावलंय त्यांच्या वैराग्याचं प्रतीक आहे. हो, तुम्हा आम्हाला वैराग्य यावं म्हणून. किती आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी समजून घेतो आणि वर्षानुवर्ष म्हणतोय, जन्मानं जन्म म्हणतोय शिवशंकर स्मशानात राहतात. समशान याचा अर्थ नित्य ते प्राणायामामध्ये आहेत, नित्य ते समाधी स्थितीमध्ये आहेत. आणि असे नित्य समाधी स्थिती असणं याला म्हटलेले अश्वमेघ यज्ञ. यज्ञ म्हटलेलं आहे त्याला. याचा अर्थ ज्याला प्राणायाम व्यवस्थित जमला त्याचं काय आहे, नित्य यज्ञ चालू आहे. आणि असे हे शिवशंकर नित्य काय करतात तर अश्वमेघ यज्ञ करतात, म्हणजे ते समाधीमध्ये असतात. त्यांच्या मस्तकावरती ते जलाभिषेक आहे. तो जलाभिषेक म्हणजे काय? डोक्यावरती जलाभिषेक आहे. मग डोक्यावरती जलाभिषेकाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ज्याच्या मस्तकामध्ये नित्य समाजाच्या हिताचा विचार आहे त्याला असं म्हटलेलं आहे की मस्तकामध्ये असणारा तो जलाभिषेक आहे. पाणी खाली वाहतं तसं बुद्धीमध्ये जर चांगले विचार असतील तर ते विचार खाली इंद्रियांच्या मार्फत येतात आणि हातून चांगली कृती घडते. म्हणून समाजाच्या हिताचा नित्य विचार ज्याच्या मस्तकामध्ये आहे ते शिवशंकर आहेत. आणि असं श्वासांवरती नियंत्रण आणि समाजाचा विचार यालाच काय म्हटलेलं आहे तर अश्वमेघ यज्ञ म्हटलेलं आहे. असे 100 यज्ञ कोणी केले तर पृथ्वीराजांनी केले. या पृथ्वीराजा अत्यंत धर्मपालन करीत असे. प्रजेचं उत्तम आपल्या पुत्रवत त्यांनी पालन केलेलं आहे. आपल्या प्रजेला धार्मिक शिक्षण देत असे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर गायींना आणि ब्राह्मणांचं पालन करत असे. लगेच त्याचा प्रश्न, गायी आणि ब्राह्मण ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, ह्याचे प्रश्न तयारच आहेत लगेच. आणि आता शुकमुनींनी परीक्षिताला सांगायला सुरुवात केली. गायीचं वैशिष्ट्य असं आहे, आपण गायीला अत्यंत पवित्र मानतो. अगदी तिच्या पृष्ठभागाला हात लावून सुद्धा आपण तिला वंदनच करतो. का वंदन करतो? शास्त्रांनी म्हटलंय गाय मुखाने अपवित्र आहे, ती काहीही खाते पण देताना मात्र अत्यंत सकस असं दूध देते, जे कसं आहे होल मिल आहे असं आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे. उत्तम काय अन्न असेल तर दूध हे उत्तम अन्न आहे, दूध हे कोरं अन्न आहे असं ती देते. कारण मुखाने काही खाल्लं तरी देताना मात्र काय आहे तर ती सकस दूध देते. तिच्या सर्वांगाच म्हणजे मृत झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक गोष्टीचा जो आहे आपल्याला उपयोगच आहे. जिवंत असतानाही उपयोग आहे. म्हणून पंचगव्य, साधा यज्ञ आणि हवन करायचं असेल तरी आधी पहिले पंचगव्य पाहिजे. गोमूत्र हवंय आणि शेण सुद्धा हवंय, त्याच्या गोवऱ्या सुद्धा हव्यात. चालतील का? याच्याशिवाय करता येतं का? येतच नाही. म्हणून सर्वांगाने ती कशी आहे, पवित्र आहे. आणि ह्याच गायींचं पालन त्यांनी केलं. ब्राह्मणांचं पालन कशासाठी? कारण जो जे देईल, जी दक्षिणा मिळेल त्यावर तो संतुष्ट राहतो. आणि देताना मात्र असं ज्ञान देतो की ज्या ज्ञानाने जीवाला स्वरूपाची जाण येते. आणि एकदा स्वस्वरूपाची जाण आली की प्रत्येक जीव आनंदरूपच होऊन जातो. जीवाच्या आनंदाची सोय कोण करणार आहे? ब्रह्म जानाति स एव ब्राह्मणः. ब्राह्मण शब्दाची व्याख्या सांगितलेली. तो जन्माने आलेला जातीचा ब्राह्मण म्हटलंच नाहीये. ब्राह्मण ब्रह्म जानाति स एव ब्राह्मणः. जो ब्रह्मतत्व जाणतो, ब्रह्माची सगळी जी काही लक्षणं आहेत ती जाणतो आणि त्याचा अनुभव ज्याने घेतलाय त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. आणि असे ब्राह्मण कसे आहेत? जे स्वतः तृप्त आहेत तेच तर तृप्तीचा उपदेश करू शकतील. आणि म्हणून मिळेल त्या दक्षिणेवरती तो जे ज्ञान देतो ते अमूल्य अशा ज्ञानाने सगळ्यांना काय करून देतो तर स्वरूपाची प्राप्ती करून देतो. यासाठी त्यांनी या दोघांचं रक्षण केलं. पृथ्वीने 100 अश्वमेघ यज्ञ केले. इंद्राला मात्र काय वाटलं की त्याचं अत्यंत द्वेष वाटला आणि त्या इंद्राला त्याचा उत्कर्ष सहन झाला नाही. आणि यासाठी इंद्र त्याच्याशी युद्ध करायला आला. ब्रह्मदेव मध्ये पडलेत आणि त्यावेळेला ते म्हणतात काही कर, इंद्राला मारू नकोस. तेव्हा राजा म्हणतोय इंद्राला, तुला असं का वाटलं की मला तुझं पद हवंय?
अरे मला मोक्षपद सुद्धा नकोय. जे मोक्षपद ज्या प्रत्येकाला मोक्षपदाची इच्छा आहे त्या मोक्षाची सुद्धा मला इच्छा नाहीये. बद्धमुक्त क्षीण तुका म्हणे, तुकोबाराय असंच म्हणतात. अगदी तसंच पृथ्वीराजा म्हणतोय की मला मोक्षाची आवश्यकता नाही, मला फक्त काय द्यायचं असेल तर नारायणा तर दे. ब्रह्मदेवा मला काय दे, तर मला 10,000 कान दे. ज्या 10,000 कानांनी मी काय ऐकीन, तर मी फक्त नारायणाची कीर्ती ऐकीन, नारायणाची लीला ऐकीन, नारायणाची कथा ऐकीन. आणि मी हा शब्द तुला देतो की मी आणि माझी पत्नी अर्ची आम्ही कधी आपापसात भांडणार नाही, आम्ही अत्यंत गुणागोविंदाने राहू, पण नित्य कानांनी काय ऐकू, तर भगवंताची कीर्ती ऐकू. मायेचा कोणताही प्रभाव माझ्याबरोबर होऊ देऊ नकोस, एवढं ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि ब्रह्मदेव काय झाले, लगेच त्यांनी तथास्तुच म्हटले. हे सगळं ऐकलं आणि सनत कुमारांना अत्यंत आनंद झाला. सनत कुमार आता कुठे आलेत, पृथ्वीराजाकडे आलेत. आणि या पृथ्वीराजाला बोध कोणी केलाय, तर ब्रह्मदेवांच्या पुत्रांनी म्हणजे सनत कुमारांनी केलाय. ते असं म्हणतात, वासनारूपी मल धुण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर भगवत प्रेमाचा. आणि भगवत प्रेमानेच तो वासना रूपी मल जो आहे तो धुतला पाहिजे. जीवानी काही करून देहप्रीती कमी केली पाहिजे आणि आत्मप्रीती वाढवली पाहिजे. मुखामध्ये नित्य काय असलं पाहिजे, तर नाम असलं पाहिजे. शास्त्र गुरुवचन याच्यावरती दृढ श्रद्धा असली पाहिजे. शास्त्रावरती श्रद्धा असणं आणि सद्गुरूंवरती श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. बरेच वेळेला आमच्या मंदात ते म्हणतात की रामरावने गुरु केला, श्यामरावने गुरु केला, म्हणून आम्ही पण गुरु केला. आणि मग आम्ही कुरकुर करत राहतो की आम्हाला अनुभव नाही, काही नाही, काही नाही. पण जाणीवपूर्वक नाही ना केलं, यांनी केला त्यांनी केला म्हणून केलं. याचा अर्थ कुठेतरी आपण काहीतरी बघतो, काहीतरी मनामध्ये तुलना करत राहतो आणि मग आपली श्रद्धा कशी आहे ती श्रद्धा ढळत राहते. आणि यासाठी शास्त्रावरती पण श्रद्धा हवी. जर शास्त्रावरती श्रद्धा असेल तर शास्त्र आपल्याला धर्म शिकवतं. आणि एक सिद्धांत आपण शिकलो, धर्मो रक्षती रक्षितः. त्यामुळे जर शास्त्रानुसार जर आचरण असेल तर धर्म आपलं नक्की काय करणार आहे, तर तो रक्षणच करणार आहे. आणि अशा तऱ्हेने ह्या पृथ्वीराजाने उत्तम राज्य केलं. यथावकाश आपलं जे राज्य आहे ते पुत्राच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ह्या वनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निघून गेला. वानप्रस्थाचे सगळे नियम यांनी अत्यंत काटेकोरपणाने पाळलेले आहेत. ब्रह्मभावामध्ये हा स्थिर झालेला आहे. आणि स्थिर झाल्यानंतर याची पत्नी अर्ची ही सुद्धा अत्यंत व्रतस्थ जीवन जगते. आणि त्यानंतर एक दिवस पृथ्वीराजाने आपला जो देह आहे तो नारायणाला समर्पित केला. ज्या क्षणी पतीने आपला देह समर्पित केला त्या क्षणी अर्चेने चिता पेटवलेली आहे आणि आपला देह जो आहे तो अग्नीलाही समर्पित करून टाकलेला आहे. असे हे पृथ्वी आणि अर्ची जे आहेत ते विलक्षण राजा आहे, क्षत्रिय आहे, पण तरी कसा आहे, राजा असला तरी सुद्धा प्रजेला बोध करणारा असा हा राजा आहे. हे त्याचं वैशिष्ट्य होतं. एवढी कथा सांगितली. परीक्षित म्हणते कथा खूपच सुंदर आहे, पण आता काय झालंय, कथेची सवय झाली आहे, म्हणून मुने पुढची कथा सांगा. एवढं म्हटल्याबरोबर आता शुकमुनींनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली. आणि आता आपण पहिल्या दिवशी बघितलं की भागवताचं जे प्रतिपादन आहे त्यातलं पहिलं प्रतिपादन आहे ते म्हणजे आख्यान. आता पहिलं आख्यान भागवतातलं येते आणि ते आख्यान सांगायला सुरुवात केली, कथा सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतायत फार पूर्वी पुरंजन नावाचा एक राजा होता. या राजाचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. हा अविज्ञात इतका मित्र त्याच्या जवळचा होता की दिवस आणि रात्र याला एकच काम की माझ्या मित्राला मी काय करू आणि काय नको जेणेकरून माझ्या मित्राला सुख मिळेल. मित्राला सर्व प्रकारची सुख देण्यासाठी दिवसभर धडपडत असणारा जो कोणी मित्र होता तो अविज्ञात असा तो मित्र होता. ह्याने राजाला सुखी ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले. सतत हा प्रयत्नशील असायचा. एक दिवस ह्या पुरंजनाला नाना प्रकारचे भोग भोगण्याची इच्छा झाली आणि म्हणून हा तिथून निघाला. अनेक नगरी फिरला. अनेक नगरी फिरत 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 ही नगरी बघितली, ती नगरी बघितली, ती नगरी बघितली. ह्या नगरी पाहत पाहत तो एका नगरीमध्ये आला ज्या नगरीला 9 दरवाजे होते. आणि तिथे तो आला. तिथे आल्याबरोबर त्यांनी बघितलं की त्या नगरीमध्ये एक अत्यंत सुंदर तरुणी होती, सुरेख दिसायला. आता ती तरुणी बघितली, तिचं ते सौंदर्य बघितलं आणि आता याची वृत्ती तिच्यामध्ये अडकली. यांनी विचारलं, बाई तू कोण आहेस, तुझ्या नगरीचं नाव काय आहे?
ही म्हणते मी कोण आहे काही सांगत नाही, माझ्या नगरीचं नावही मला माहीत नाही. मला इतकंच माहिती आहे की माझ्याकडे 10 सेवक आहेत, जे 10 सेवक माझी पाहिजे ती सेवा करतात, मला जे जे पाहिजे ते सगळं आणून देतात. या नगरीमध्ये मी एकटीच राहते. अनेक प्रकारचे दिव्य भोग या ठिकाणी आहेत. तुम्हाला जर खरंच भोग हवे असतील, सुख हवं असेल तर तुम्ही कुठे या नगरीमध्ये या. या नगरीमध्ये माझे सेवक जे आहेत ते सगळे तुमच्या इच्छा पूर्ण करतील. जे जे ते मला देतात ना ते सर्व काही मला देतील. इतकं वैभव माझ्यापाशी आहे की जेव्हा मी झोपते तेव्हा सुद्धा माझ्या वैभवाचं रक्षण करण्यासाठी एक पंचफण्यांचा नाग आहे. तो सगळं माझ्या वैभवाचं रक्षण करणारा असा आहे. हे सगळं त्या नगरीचं वर्णन ऐकलं त्या पुरंजनानी आणि त्यांनी विचार केला या नगरीतच आता आपण राहावं. तो त्याच नगरीमध्ये राहिला. आता त्यांनी त्या युवतीशी विवाह केला. विवाह केल्यानंतर अनेक प्रकारचे भोग भोगले, अनेक प्रकारचे भोग भोगले. सगळे भोग भोगून आता कंटाळला. अनेक दिवस त्या नगरीमध्ये राहिला. भोग तर मिळाले, पुष्कळ भोगले, तरी पण लक्षात असं आलं की नगरीच्या बाहेर सुद्धा तर काही भोग असतीलच ना. मग ते भोग काय आहेत जिज्ञासा निर्माण झाली. आणि म्हणून एक दिवस आपल्या पत्नीला न सांगता कुठे गेला तर नगरीच्या बाहेर गेला. नगरीच्या बाहेर गेल्यानंतर बघितलं जग इतकं विविधतेने भरलेलं संपूर्ण. ते सगळं बघितल्यानंतर अनेक भोग आता समोर आले. हे भोगू का ते भोगू, ते भोगू का भोगू, सगळे भोग भोगतोय, भोग भोगतोय. भोग भोगून भोगून थकला. आता इंद्रिय गलित गात्र झाली. आणि मग लक्षात आलं की आपण फारच भोग भोगले. आपण न सांगता आपल्या पत्नीला बाहेर पडलेलो आहोत. आणि म्हणून पुन्हा कुठे गेलाय तर आपल्या त्या पत्नीच्या नगरीमध्ये गेला. गेल्यानंतर पत्नी रुसूनच बसली होती, कारण न सांगता बाहेर पडलेला होता. आता पुन्हा तिच्याशी अत्यंत गोड बोलतोय. गोड बोलल्यानंतर पुन्हा यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. आता पुन्हा भोग भोगतोय. परिणामी काय झालं, हजारो अपत्ये याला झाली. अशी हजारो अपत्ये झाल्यानंतर हा भोगच भोगतोय. पण एक दिवस असं घडलं की काल नावाचा देव होता आणि त्याची एक कन्या जिचं नाव जरा, ती जरा त्या नगरीमध्ये आली आणि ती त्याला म्हणते की तू माझ्याशी विवाह कर. हा म्हणतोय मला तुझ्याशी विवाह करायची अजिबात इच्छा नाहीये. आता भोग भोगून मी थकलोय, आता वृद्ध झालोय, आता काय मी विवाह करणार. ती म्हणते नाही, माझ्याशी तर विवाह तुला करावाच लागेल. मनाच्या विरुद्ध याला तिच्याशी विवाह करावा लागला. मनात नव्हतं तरी त्यांनी काय केलंय, तिच्याशी विवाह केलेला आहे. आणि मग त्यानंतर असं झालं की मृत्यूचा सेवक जो आहे तो प्रज्वर आला. स्त्रीचं चिंतन करता करता याचा देह सुटला आणि परिणामी विदर्भ नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या पोटी कन्या म्हणून त्याचा जन्म झाला. ब्राह्मणाच्या पोटी जेव्हा कन्या म्हणून जन्म झाला, यथावकाशी कन्या मोठी झाली आणि हिचा विवाह कोणाशी झाला, पांड्य नावाच्या राजाशी हिचा विवाह झाला. आणि आता यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. ही कोणाची कथा आहे तर हे पुरंजनाचं आख्यान आहे असं शुकमुनी म्हणतायत. ही सगळी कथा सांगितली आणि ही सगळी कथा सांगितल्यानंतर आता शुकमुनी म्हणतायत ह्या आख्यानाचा जरा अर्थ तुला समजावून सांगतो. राजा पुरंजन म्हणजे कोण आहे तर तो जीव आहे. हा जीव सुखाच्या साठी अनेक नगऱ्यांमध्ये फिरतो. म्हणजे 84 योनींमधून तो असा फिरत येतो 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 येतो. या सगळ्या योनी नगरींमधून त्याला फिरतच यायला लागतं. म्हणतात ते गमतीने म्हणतात की जी आपली इच्छा असते आयुष्यभर, ती इच्छा ती वासना पुढच्या जन्माला कारणीभूत होते. एखाद्याला वाटलं म्हणे की आपण आयतच बसावं आणि काय करावं, खावं. महिलांना वाटतं ना आयतं खाय, छान खायला बरं आहे, इथे शिवगडला बरं आहे हो, काही मागावंच लागत नाही, आलं की बोलवलं की आहे. सगळ्यांना असं वाटतं आयतं खाणं किती छान आहे. पण त्या म्हणतात ज्याला असं वाटतं की मी आयतं बसून खावं, त्यांनी मनात समजावं की पुढच्या जन्माची तयारी मी करून ठेवली आहे. कोणता जन्म, पाल. आ केलं की कीटक आलाच. परवडेल का, नाही ना परवडणार. याचा अर्थ जी विचार आहेत, जे कर्म आहेत तेच आपल्याला त्या योनीमध्ये घेऊन जाणार आहे. अशा या 84 लक्ष योनीच्या नगरीमध्ये तो राजा फिरला. आणि मग 9 दरवाजाची नगरी म्हणजे नरदेहरूपी काया
ती त्याला मिळाली. या नरदेहरूपी कायामध्ये एक सुंदर तरुणी जी अत्यंत आकर्षक आहे ती म्हणजे बुद्धी आहे. या बुद्धीशी त्याचा विवाह झाला आणि मग त्यानंतर विवाह झाल्यानंतर शेकडो अपत्य झाली, हजारो अपत्य झाली. म्हणजे प्रत्येक वृत्ती अंतरंगामध्ये एक वृत्ती उमटते, हे हवंय ते हवंय ते हवंय, संपतच नाही. किती अपत्य येतो, संपली का? दिवसभरामध्ये मोजली तरी लक्षात येतील की 30,000 असतील. अशी रोजची हजारो जन्माची किती होणार आहेत, आपणच आपली मोजावीत. आणि मग 9 दरवाजांनी युक्त असणारी नगरी म्हणजे मानव काया आहे. सेवक 10 म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. त्यांच्यावरती असणारा 5 फणा म्हणजे पंच विषयांचा तो न्याग आहे. जरा म्हणजे काय? जरेशी त्याला विवाहच करायचा नव्हता हो. तयार होता का? कोण असतं जरा? जरा म्हणजे वृद्धत्व. कोणाला आवडतं? गमतीनी पुलं म्हणतात, एक केस पांढरा दिसला की मी लगेच काळा करून टाकतो. एकदा वय झालं 60च्या नंतर प्रत्येक जण म्हणतं आम्हाला मृत्यूची नाही भीती वाटत, पण काय वाटतं, पटकन जावं, आजारी पडू नये. याचा अर्थ काय नको? जरा नको. जरेशी विवाह कोणालाही नको. पण जरेशी विवाह मनाविरुद्ध का होईना करावाच लागतो. आणि म्हणून आधी व्याधी आणि उपाधी कोणालाही सुटली नाही. आधी मनाचं चांचल्य, व्याधी शरीराचे रोग आणि उपाधी बुद्धीची अहंकार. आधी व्याधी आणि उपाधी कोणत्या तरी देहाला सुटलेला आहे का? कोणालाही सुटलेलं नाही. आणि असा हा राजा जो आहे तो राजा कुठे गेला तर पांड्य देशाची राजाशी त्याचा विवाह झाला, कारण तो नंतर स्त्री झाला. आणि मग द्रविड देशामध्ये गेला. आणि द्रविड देश म्हणजे काय? भक्तीचं माहेरघर. पुन्हा कुठे झाला तर तो मूळच्या आपल्या गावी गेला असं म्हटलेलं आहे. हा राजा त्याचा अत्यंतिक जवळचा मित्र जो आहे की जो त्याला सतत सुख देण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे अविज्ञात आहे. आणि तो म्हणजे कोण आहे? तो आपल्या मित्रालाच विसरतो. आणि हा मित्र म्हणजे कोण आहे तर ते सद्गुरू आहेत की जे सतत हिताचा बोध करतात, परवडतच नाही. विषयातून बाहेर काढणारा एकमेव कोण आहे तर तो सद्गुरू आहे. पण राजा जीव त्याचं ऐकत नाही. जीवाचं काय होतं तर तो जीवाचं म्हणजे तो हरिणच होतो. आणि हरिण होतो म्हणजे त्याचा हरिण विलास होतो. हरणाला जी आसक्ती आहे, जी काय म्हटले, हरिणाची आसक्ती म्हणजे दारासक्ती. आणि दारासक्ती म्हणजे सगळी इंद्रिय विषयाच्या अधीन असणं. ही जेव्हा इंद्रिय विषयाच्या अधीन आहेत तेव्हा लांडगे आणि कोल्हे सगळं येऊन शरीर उरगडून खातात. पण त्याच वेळेला या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढणारा कोण आहे तर ते सद्गुरू आहेत. ते आपल्याला सांगतात की विषयात सुख नाहीच नाही, पण विषयाच्या चिंतनामध्ये सुद्धा सुख नाही. पण विषयाच्या चिंतनात सुख नाही हे पटतं का? नाही ना पटत. विषयाचं चिंतन सुद्धा कसं आहे तर दुःखकारकच आहे. ते सुख देऊच शकत नाही. कारण विषयाने मला सुख देणं हे वाटणं म्हणजे अज्ञानच आहे. कारण इंद्रिय कशी आहेत, जड आहेत, ती सुख घेऊच शकत नाही. सुखाचा स्रोत आत आहे जो चैतन्याचा आहे. ते आहे म्हणून सुख भोगू शकतोय. इंद्रियांची क्षमताच नाही की ते सुख भोगू शकतील म्हणून. आणि हे नेमकं कोण सांगतं आपल्याला तर ते सद्गुरू सांगतात. म्हणून विषयामध्ये सुख नाही ना विषयाच्या चिंतनामध्ये सुख नाही. शांतपणे ही सगळी कथा कोण ऐकतोय तर तो परीक्षित ऐकतोय. आणि आता तो म्हणतोय की पुढे प्रियव्रताचं काही सांगू शकाल का? उत्तानपादाची कथा सांगितलीत. आणि मग शुकमुनी म्हणतायत हा प्रियव्रत कसा होता? नावाप्रमाणे होता. नावाप्रमाणे त्याला भगवंत प्रिय होता. म्हणून भगवंतासाठी काही व्रत करणं, त्याच्यासाठी काही देह झिजवणं हे त्याला अत्यंत प्रिय होतं. आणि असा हा कोण आहे तर हा तो प्रियव्रत आहे. या प्रियव्रत नावाप्रमाणे असणारा भगवत भक्ती हे त्याचं ध्येय होतं. साक्षात नारदानी त्याला काय केलेलं आहे तर नारदानी त्याला भक्तीचा बोध केला तर ब्रह्मदेवानी त्याला आत्मबोध केला. गुरु आणि सद्गुरू वेगळे आहेत बरं का. एक बोध करू शकतो आणि प्रत्यक्ष म्हणून गुरु 2 आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्णाचे गुरु म्हटलं की आपण सांदीपिनी म्हणतो. पण श्रीकृष्णाचे मोक्षगुरू वेगळे आहेत. ते सांदीपिनी नाहीत.
लहान असताना शिकवलेले सांदीपिनी आहेत. अगदी त्याप्रमाणे यांचे कोण आहेत? भक्तीचा बोध नारदांनी दिलेला आहे, तो आत्मबोध कोणी केलेला आहे? तर तो ब्रह्मदेवानी साक्षात केलेला असा आहे. आणि ह्याचा पुत्र जो अग्निग्रह याने उत्तम राज्य केलेलं आहे. आणि उत्तम राज्य केल्यानंतर आपलं राज्य जे आहे ते कोणाला दिलेलं आहे? आपल्या पुत्राला दिलेलं आहे. लक्षात येईल, संपूर्ण भागवतामध्ये एकापेक्षा एक उत्तम क्षत्रिय राजे आहेत, पण त्यांची आसक्ती त्या राज्यामध्ये नाही. डॉक्टर काका नेहमी म्हणतात ना, मी राजा असावं पण राज्यपद माझ्या आतमध्ये नसावं. आम्हाला ते म्हणायचे, तुम्ही मुख्याध्यापक असा पण मुख्याध्यापक पद तुमच्या आतमध्ये नसावं. याचा अर्थ त्या पदाचा मला अहंकार नसला पाहिजे. त्या पदावरती बसून मी माझं कर्तव्य चोख केलं पाहिजे, पण ते पद डोक्यात जाता कामा नये. हे सगळे राजे तसे आहेत. आणि एकेका पूर्ण त्या राजांची या ठिकाणी यादी दिली. ह्याचा पुत्र असणारा अग्निग्न यांनी उत्तम राज्य केलं. प्रजापालन हे ते त्याचं स्वतःचं आद्य कर्तव्य माने. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा नाभी नावाचा होता. या नाभी राजाने सुद्धा उत्तम राज्य केलं. या नाभीने मेरुदेवी नावाचा एका कन्येशी त्याचा विवाह झाला. ह्यांचा गृहस्थाश्रम जेव्हा सुरू झाला, बराच काळ गृहस्थाश्रम झाला, पण ह्यांच्या उदरी काही संतान नाही. जेव्हा उदरी काही संतान नाही तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण काय करावं, तर भगवंताची काही आराधना करावी. आणि भगवंताची आराधना करावी वाटली म्हणून पती पत्नी उभयताने उत्तम अत्यंत शुद्ध भावनेने काय केले, तर भगवंताची नारायणाची प्रार्थना केली. परिणामी यांना भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर दोघेही सुखावले. भगवंतांनी विचारलं काय हवंय? हे दोघं म्हणतायत नारायणा दर्शन झालं, आता काहीच नको. पुन्हा विचारलं तुम्हाला काय हवंय का? दोघं म्हणाले आम्हाला काहीही नको. जेव्हा या दोघांनी काही नको सांगितलं तेव्हा अतिशय भगवंताला नारायणाला आनंद झालाय. आणि नारायण म्हणतात की इतकी आराधना केलीत पण ती तुमची आराधना निष्काम होती. आणि त्या निष्काम आराधनेनेच काय झालेलो आहे, तर मी प्रसन्न झालेलो आहे. आता तुम्ही काही मागितलं नाहीत, पण आता मला काहीतरी द्यावंसं वाटतंय. आणि म्हणून मी काय देतो, तर माझ्यासारखाच माझ्या इतकाच सर्व गुणांनी युक्त असा तुम्हाला एक पुत्र देतो. काही न मागता मिळवलेला आहे. म्हणून निष्काम उपासना जी आहे ती परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात निष्काम उपासना जर असेल तर त्या भक्ताचं सामर्थ्य इतकं विलक्षण आहे की ते कळी काळाला सुद्धा आटोपत नाही. स्वतः समर्थ तसेच आहेत म्हणून कोणाला आवरलेले नाहीत. शिवबाला पूर्ण तयार करू शकलेले आहेत. का करू शकलेत? नाही कोणाला आटोपले. कार्य भगवंत करून घेतो. निष्काम उपासना आहे. निष्काम उपासनेने भगवंत प्रसन्न झालेत आणि म्हणतात मी माझ्याच गुणांनी युक्त असा उत्तम पुत्र तुम्हाला देतो. भगवंताच्या अंशाने त्यांना झालेला या नाभी राजाला झालेला पुत्र आहे तो म्हणजे कोण आहे, तर ते ऋषभदेव आहेत. अत्यंत श्रेष्ठ असा असणारा राजा आहे. ऋषभदेवांच्या सद्गुणांचा इंद्राला हेवा वाटावा इतक्या सद्गुणांनी युक्त, कारण साक्षात भगवंताच्या गुणांनी युक्त असे असणारे ऋषभदेव आहेत. इंद्राला हेवा वाटला. इंद्राच्या हातात आता एकच आहे, एक तर युद्ध तरी करायचं, घेऊन तरी जायचं. आता ह्यातलं काहीच करता येत नाही कारण हा पराक्रमी राजा आहे. म्हणून इंद्राने काय केलं असेल तर इंद्राच्या हातामध्ये एक आहे, ते म्हणजे पर्जन्य आहे, वरुण आहे. आणि म्हणून यांनी वरुणाला आपल्याकडे रोखून धरलं आणि पर्जन्य रोखून दिलं. असं त्यांनी केलं की ज्या वेळेला ऋषभदेव राजा आहेत त्यावेळेला त्याच्या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही. पण ऋषभदेव इंद्रावरती सुद्धा अवलंबून नाहीत. स्वतः योगी आहेत. इतकी योग साधना केलेली आहे की त्यांनी त्यांच्या योग साधनेने ते ज्या अननाभ खंडामध्ये राहत होते त्या खंडामध्ये योगमायेने त्यांनी पर्जन्यवृष्टी केली. हे बघितल्यानंतर तर इंद्र आणखीनच घाबरला. इतकं सामर्थ्यवान असे असणारे हे कोण आहेत, तर हे ऋषभदेव आहेत. राजा उत्तम आहे, वैदिक कर्माचरण करणार आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, ते याला 9 पुत्र आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे 9च्या 9 पुत्र सगळे भगवत भक्त आहेत. किती अवघड आहे. आता लक्षात येईल. दशमस्कंद भगवंताची लीला, 11 स्कंद ज्याच्यामध्ये 9 योगेश्वर आहेत. ज्या 9 योगेश्वरांचा संवाद आहे जनकाशी, सगळं अद्वैत तत्वज्ञानाचं जे ज्ञान 11 स्कंदामध्ये आहे.
हे नवयोगेश्वर कोण आहेत? हे ऋषभदेव राजा जे आहेत त्यांचे पुत्र आहेत, अत्यंत श्रेष्ठ आहेत. अंशुमती ते दुनाख्याने सुंदर अत्यंत संशोधनपूर्वक लेख लिहिलाय आणि त्यांनी असं म्हटलं, हे जे नवयोगेश्वर आहेत ऋषभदेवांचे हेच कोण आहेत? तर आपले जे नवनाथ आहेत त्या नवनाथांचं ते मूळ आहे. हे नवयोगेश्वर नंतर कोण झाले? तर ते नवनाथ झाले आणि त्यानंतर नाथ संप्रदायाला. भागवताचा काळ जुना आहे, लक्षात घ्या. आत्ता आपल्याला असं वाटतंय ते आत्ताच नाही आहे. असे हे जे काही आहेत हे असे ऋषभदेव आहेत. यांचे 9च्या 9 पुत्र कसे होते? तर ते भगवत भक्त होते. या ऋषभदेवानी आपल्या प्रजाजनांना उपदेश केलाय आणि राजा आपल्या प्रजेला म्हणतोय, नरदेहामध्ये असाल तर विषयाचं चिंतन करू नका. नरदेह मिळालेला आहे तर त्या देहाच्या साह्याने दिव्य असं काय करा? तर तप करा. सत्संगाने मुक्ती प्राप्त होते. सत्संगाची महती विलक्षण आहे. सत्संगाला पर्याय नाही. आपल्याला जर खरंच भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर सत्संगाला पर्याय नाही. आणि यासाठी सात्विक वृत्ती धारण करावी. याचाच अर्थ सत्वगुण जो आहे तो वरती राहिला पाहिजे आणि रज आणि तमज जे आहेत ते दबलेल्या स्थितीमध्ये राहिले पाहिजे. कारण सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, रजगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती. पावती प्राणी समस्त सरळ सांगून सांगतात आपल्याला. अशा या ऋषभदेव जो राजा आहे त्याने यथावकाश जो आहे तो सगळं आपलं राज्य जे आहे ह्या 9 पुत्रांच्या स्वाधीन केलं आणि ह्या वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर ह्याची पत्नी जी आहे तीही त्याच्याबरोबर आलेली आहे. तिथे इतकी आराधना केली, इतकं तप केलेलं आहे आणि त्या तपाचा परिणाम म्हणून ह्याची जी अंतरंगाची स्थिती आहे ती इतकी हा उन्मनी स्थितीमध्येच गेला. 4 देह तर त्यांनी कधीच ओलांडले आणि जेव्हा तो उन्मनी स्थितीमध्ये गेला तेव्हा आता काही त्याला स्वतःचं भान नाही, स्वतःच्या देहाचं भान नाही. हा अवधूत स्थितीमध्ये संचार करायला लागला. अंगावरती वस्त्र नाही, काही भानच. जिथे देहभान नाही तिथे कपडे आहेत काय, नाही आहेत काय, काही नाही. पण आतमध्ये मात्र परिपूर्ण ज्ञानी असा तो होता. आणि साधनेची पराकाष्ठा काय आहे तर ती अत्यंत आदर्श म्हणजे संपूर्ण भागवताचा आदर्श. साधनेची पराकाष्ठा कोणती आहे तर ते ऋषभदेव आहेत. आणि ते का आहेत ते शुकमुनी सांगतायत परीक्षिताला, राजा समजावून घे. याचे 9च्या 9 पुत्र भगवत भक्त असतील, ते योगी असतील, पण ह्यांनी जी अवधूत स्थिती प्राप्त केली आणि जेव्हा वनामध्ये विष्ठा करायचे तेव्हा त्या विष्ठेला दुर्गंध नसायचा. त्या विष्ठेचा सुगंध 5 मैलापर्यंत दरवळायचा. आपल्याला वाटेल जरा अर्थापत्तीच आहे नाही का, अतिशयोक्ती आहे, मान्य करू, अतिशयोक्ती असेलही कदाचित, पण विष्ठेला सुगंध आहे हे तरी मान्य करावंच लागेल ना आपल्याला. याचा अर्थ मूळचा गुण जो दुर्गंधी आहे तो पूर्णपणे नाहीसा करणं आणि त्याला सुगंध आणणं, यासाठी किती काळ साधना करावी लागली असेल आणि काय उंचीची साधना करावी लागली असेल. आपल्याला खरं वाटणार नाही, त्या काळातलं खरं वाटणार नाही, पण अगदी आत्ताच्या काळातलं एक उदाहरण देते आणि त्या ठिकाणी मी थांबते. मला वाटतं गुरुदेव रानडे सगळ्यांना माहिती असतील, कारण तुमच्या इथे निप्पाणी सुरू झालं की कर्नाटक सुरू होतं. कर्नाटक अत्यंत जवळ आहे इथून विजापूर जवळ आहे. विजापूरच्या बाजूला निंबाळ आहे. निंबाळला गुरुदेव रानडे असायचे. जे गुरुदेव रानडे स्वतः कोण होते? डॉक्टर राधाकृष्णनांचे सद्गुरू होते. राधाकृष्णांना ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान दिलेलं आहे, दशोपनिषदांवरचं ज्यांचे उत्तम ग्रंथ आज सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ते गुरुदेव रानडे. ह्या गुरुदेव रानडांनी त्यांना नामावतारच म्हणायचे. जसे गोंदवलेकर महाराज होते तसे गुरुदेव नामाशिवाय काहीच बोलायचे नाहीत. गुरुदेवांचं एकच होतं, नाम घ्या, कट्टाचा नेम घ्या. त्यांचा शब्द होता कट्टाचा नेम. कट्टाचा नेम म्हणजे कमीत कमी 3.5 तासाची बैठक असली पाहिजे आणि 3.5 तास नाम घेतलं पाहिजे, असं गुरुदेव नाम घ्यायचे. जेव्हा घरामध्ये काही त्रास व्हायचा तेव्हा ते ड्रायव्हर घ्यायचे, ड्रायव्हरला म्हणायचे गाडी भन्नाट चालव. ती 80-100 स्पीडनी त्यांनी गाडी चालवायची आणि मग हे शांतपणाने डोळे मिटून समाधी स्थितीमध्ये जाऊन नाम घ्यायचे. पण नामाशिवाय गुरुदेव कधीच राहिले नाहीत. पण त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी अन्न पाणी सगळं जवळजवळ 2-4 वर्ष, शेवटची 1 ने 2 दिवस नाही, 3-4 वर्ष मी सांगते, त्यांनी अन्न सोडलं होतं.
ते फक्त काय घ्यायचे, दिवसभर येता जाता चहा प्यायचे, चहाशिवाय दुसरं काहीच नाही, तेवढंच करायचे. आणि दिवसातून 8-8, 10-10 वेळा आंघोळ करायचे. लोक त्यांना वेडा म्हणायला लागले त्यामुळे शेवटी. आणि मग त्यांचे जे शिष्य होते त्यांना खूप वाईट वाटायचं की आपल्या गुरूंना असं काय नावं ठेवतात हे. त्यातले सगळ्यात जवळचे असणारे शिष्य म्हणजे डॉक्टर कुलकर्णी. तळपुळे होते डॉक्टर तळपुळे, पण ते जरा मुंबईला राहणारे दूरचे होते. हे सोलापूरचे होते डॉक्टर कुलकर्णी, अत्यंत जवळचे असणारे. एक दिवस डॉक्टर कुलकर्णींनी अगदी धीर करून गुरुदेवांना विचारलं. म्हणाले, गुरुदेव तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार की म्हणाले. म्हणाले, काय तुम्ही असे 10-10 वेळा दिवसातून आंघोळ करता? लोक तुम्हाला वेडा म्हणतात. आमच्या सद्गुरूंना कोणी वेडा म्हटलेलं कसं काय शिष्यांना आवडणार? तेव्हा तुम्ही असं काही करू नका ना. ह्या तुमच्या कृतीने आम्हाला किती त्रास होतो. एवढं ते म्हणाले. आणि ते म्हणाले, हा प्रश्न दुसऱ्या कोणी विचारला असता तर त्याचं उत्तर मी दिलं नाही, पण तू अगदी अंतरंगातला शिष्य आहेस म्हणून सांगतो. ते म्हणाले, इतकं नाम घेतलंय, इतकं नाम घेतलंय, नामामुळे सगळे अंतरंगातले गुणच बदलून गेलेत. मला नाम घेतल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि म्हणून प्रचंड घाम येतो. त्या घामाचा खारटपणा निघून गेलाय आणि नामाचं माधुर्य त्याच्यामध्ये आलंय आणि म्हणून माझ्या घामाला गोडपणा आहे, मधुर झाला येतो. आणि मधुर झाल्यामुळे साखरेसारखा घाम मला येतो आणि त्यामुळे कपडे माझ्या अंगाला चिकटतात. ते कपडे चिकटले की मला कसं तरी होतं आणि ते कपडे बदलावे लागतात मला. आणि म्हणून मी काय करतो तर दिवसातून 10-10, 15-15 वेळा आंघोळ करतो. मला वाटतं गुरुदेव आत्ता होऊन गेलेले. 1956 साली गुरुदेवांनी देह ठेवला. याचा अर्थ नामानी मूळच्या सगळ्या गुणांचं परिवर्तन करणं शक्य आहे. आणि तेच ऋषभदेवांनी सांगितलेलं आहे. भागवताचा तो आदर्श आहे की ऋषभदेवांच्या विष्ठेचा सुगंध 5-5 मैलापर्यंत पोचत असे. इथपर्यंतची कथा मी आता घेते. 1-5 मिनटं थांबूया, मग पुढची कथा घेऊया. फक्त 2 मिनटं भगवान नामस्मरण करून थांबू. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.